दादासाहेब टिचकुले योग वर्गामध्ये ज्यांचं व्याख्यान ऐकण्याकरता सर्व साधक आतुर असतात, या सर्व साधकांतर्फे मी अंजली ताईंचं हार्दिक स्वागत करते. आज आपल्याकडे त्या अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलेले आहेत. पोषणात्मक बालसंगोपन फार महत्त्वाचा विषय आहे हा, आणि या विषयावर त्या अतिशय सुंदर मार्गदर्शन करणार आहे हे आपल्याला आतापासूनच माहिती आहे, कारण आपल्याला त्यांचा परिचय आहे. तर अंजली ताई या अकोला येथील राधादेवी गोयनका कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी व्हाईस प्रिन्सिपल आणि प्रिन्सिपल या पदावर पण यापूर्वी काम केलेलं आहे. त्यांनी MSc फूड अँड न्यूट्रिशन नागपूर विद्यापीठातून व PhD इन न्यूट्रिशन अमरावती विद्यापीठातून केलेली आहे. त्यांचे संशोधनपर लेख नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस जर्नल्स मध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी बऱ्याच परिषदांमध्ये आपलं संशोधनाचं प्रस्तुतीकरण केलेलं आहे आणि पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. त्यांची 2 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहे. विद्यापीठाच्या विविध प्राधिकारणीवर त्या अत्यंत अशा ऍक्टिव्ह एक मेंबर आहेत. आणि त्यांनी विशेष म्हणजे मॉरिशस येथे झालेल्या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या न्यूट्रिशन कन्सल्टन्सी अकोला येथे करतात. त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्या ही न्यूट्रिशन कन्सल्टन्सी करतात. आणि मधुमेह, मेनोपॉज आणि इतर क्रॉनिक जे काही डिसीजेस आहेत, जे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहे, याचं त्या विशेष काउन्सिलिंग करतात. तर आज मी अंजली ताईंना रिक्वेस्ट करते की त्यांनी आपल्याला आपल्या परफेक्ट मार्गदर्शनाला सुरुवात करावी. अंजली ताई. धन्यवाद मॅडम. सगळ्यांना मी सांगू इच्छिते की आज हे जे न्यूट्रिशन क्षेत्रामध्ये मी काही काम करते आहे, त्याचं खरं प्रेरणास्त्रोत माझ्यासाठी माने मॅडमच आहेत. आणि माझे काही संशोधनात्मक लेख वगैरे जे काही झालं त्याचं बीज रोवण्याचं काम माने मॅडमनीच केलेलं आहे. त्यामुळे मी कायमच माने मॅडमची ऋणी असेल, अगदी मनापासून ऋणी असेल. हरिओम. आदरणीय ठावकर सर, मते सर, माने मॅडम आणि सगळे ग्रुप मेंबर्स, सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. हरिओम. आणि मी आता या दादासाहेब टिचकुले योग वर्गामध्ये मला आपण माझं जे काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यायला बोलवता आहात, त्याकरता मी मनापासून खरोखर आपली सगळ्यांची ऋणी आहे. मी माझा स्लाइड शेअर करते आता. फक्त 1-2 सेकंद वेळ द्यावा. नमस्कार. आजचा खरं आपला विषय जो आहे ना, तो आहे आहारात्मक बाळ संगोपन. म्हणजे ऍक्च्युली मी आईच्या उदरामध्ये असताना बाळाचं जे काही संगोपन करायचं असतं त्याबद्दल बोलतेय. आणि त्याचबरोबर जेव्हा बाळाला स्तनपान करत असते माता, त्यावेळेला असलेलं न्यूट्रिशन बद्दल आजच्या विषयामध्ये आपण बोलणार आहोत. ऍक्च्युली प्रेग्नन्सी किंवा लॅक्टेशन, दुग्ध सर्जन काळ हा त्या स्त्रीच्या जीवनातला एक म्हणजे सोनेरी क्षण असतात असं आपण म्हटलं ना तरी सुद्धा काहीही त्यामध्ये चुकीचं ठरणार नाही. आजच्या लेक्चरमध्ये आपण हे 3 मुद्द्यांवर फोकस करणार. एक म्हणजे गर्भारपणाचं महत्व काय आहे, दुसरं म्हणजे आईच्या उदरामध्ये असताना बाळाच्या पोषणाबद्दल, आणि तिसरं म्हणजे आई जेव्हा स्तनपान करत असते त्यावेळेला होणाऱ्या तिच्या त्या बाळाचं आणि तिचं दोघींचंही पोषणाबद्दल.
खरं जर विचार केला ना तर प्रेग्नन्सी ही अत्यंत अगदी पवित्र अशी गोष्ट आहे. म्हणजे जितका निसर्ग आणि ईश्वर हे जितके पवित्र आहेत तेवढीच आपण प्रेग्नन्सी ही सुद्धा एक पवित्र, त्याला जात नाही, धर्म नाही, काहीही नाही, अत्यंत निर्मळ आणि अत्यंत पवित्र. आणि दुसरं म्हणजे ही जनरेशनची लिंक आहे. म्हणजे आपण जर म्हटलं आपली आई, आपण एक स्त्री, त्या स्त्रीची तिची मुलगी, तिची मुलगी, असं ती एक जनरेशनची साखळी आहे. साखळी जोडत जाते आपल्या जनरेशन मध्ये एक अस्तित्व, आणि ती इट इज अ लिंक बिटवीन जनरेशन्स. आणि अशा प्रकारे आपल्याला प्रेग्नन्सीचं खूप महत्व आहे. आणि ती आईनीच हे प्रेग्नन्सी बद्दल आपल्या मुलीला आधीच सांगायला हवं की ही तुला जेव्हा तू प्रेग्नंट राहते तेव्हापासनं तुझी जिम्मेदारी सुरू होते. आई म्हटलं की आपल्या पुढे खूप भावना उचंबळून येतात. आई म्हणजे प्रेम, आई म्हणजे दयासागर, आई म्हणजे असं सगळं आपल्या डोळ्यापुढे येतं. आणि आई म्हणजे वात्सल्य, आई, खूप 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 भावना आणि खूप अर्थ आई या शब्दामध्ये दडलेला आहे. पण आणखीनही काही अर्थ आहे की आई म्हणजे क्रिएटर, आई म्हणजे नवीन जनरेशनची निर्मिती, किंवा आई म्हणजे जी एका म्हणजे सक्षम पिढीला जन्माला घालू शकते अशी स्त्री, याला सुद्धा आपण आईच असं संबोधतो. म्हणून जर आईचं न्यूट्रिशन प्रॉपर झालं तर 2 जीवांचं पोषण नीट होणार आहे. म्हणजे एका जीवाचं पोषण जर नीट केलं तर त्या बाळाचं सुद्धा आणि येणारी सक्षम पिढी सुद्धा सक्षम असेल. ज्या योगे आपला भारत देश जर सगळ्या आयांच्या बाबतीत असं घडलं, वुड बी मदर्सच्या बाबतीत किंवा एक्सपेक्टिंग मदर्सच्या बाबतीत, ज्या या स्टेजमध्ये आहे, किंवा तरुण मुलींचं जर पोषण चांगलं केलं, ज्या फ्युचर मदर आहेत, तर आपली नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट जनरेशन ही अत्यंत व्हायब्रंट, म्हणजे ज्याला आपण म्हणतो सुदृढ अशी, फुल ऑफ लाईफ, फुल ऑफ एनर्जी आणि अत्यंत हेल्दी निर्माण होईल. ज्या योगे आपल्याला म्हणता येईल की भारत देशाचं सुद्धा एक प्रकारे सक्षमीकरण होईल. तर आपल्याला हे बघायचंय आता की आई ही तिची, प्रत्येक आईनी सांगायला हवं की तुझी जबाबदारी ही, तू ज्या क्षणी प्रेग्नंट होतेस, कन्सेप्शन होतं त्या क्षणी, बाळ जन्माला आल्यानंतर आई होते असं नाही, तर आईला गर्भारपण राहिल्याबरोबर तिचं आईमध्ये रूपांतर होतं आणि तिची जबाबदारी तिथे सुरू होते. ओघाओघानी सांगतेय की साधारणपणे एक नियम आहे जो आपण म्हणतो वैद्यकशास्त्रांनी पण दिलेला आहे की आई होताना त्या मुलीचं वय, त्या स्त्रीचं वय 20 वर्षापेक्षा जास्त असावं आणि 35 वर्षापेक्षा कमी असावं. आयडियली असं म्हणतात की 23व्या वर्षी पहिलं बाळ आणि सेकंड बेबी 28व्या वर्षी करावी. पण हल्ली शिक्षणामुळे किंवा थोडासा काळ बदलला आपण म्हणतोय, म्हणून हे अगदी 23व्या वर्षी जरी शक्य नसलं तरी हे नक्की शक्य आहे की आपण 35च्या आधी प्रत्येक स्त्रीनी सेकंड बेबी, जे आपल्याला 2 म्हणा, ज्यांना 3 अपत्य करायची असतील त्यांनी तेवढी 35च्या आधी केली तर ते जास्त उत्तम राहणार आहे. आता मुद्दा का हे न्यूट्रिशन महत्वाचं आहे याचं कारण हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की प्रौढावस्थेतील रोगांचे मूळ हे गर्भावस्थेत आहे. म्हणजे जेव्हा आईच्या उदरामध्ये बाळ असतं तेव्हा आईच्या पोषणामुळे जे काही त्याच्यामध्ये कमी जास्त होतं किंवा चुकीचं जर काही घडलं तर त्याचं ओरिजिन ते बाळ जन्माला येऊन ऍडल्ट स्टेजमध्ये, म्हणजे मोठं होतं, ऍडल्ट होतं, तेव्हा त्याला वेगवेगळे डिसऑर्डर्स किंवा रोग होऊ शकतात. सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की डायबिटीस, त्याच्यानंतर करोनरी हार्ट डिसीज किंवा हायपरटेन्शन किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स,
ज्याच्यामुळे पुढे डायबिटीस होतो किंवा स्थूलपणा पण येतो, हे सगळ्यांचं मूळ गर्भावस्थेमध्ये आहे. आणि हे प्रिव्हेंटेबल आहे ना, याला आपण थांबवू शकतो जर आपण भारताने 2 गोष्टी करायच्या आहे. स्त्रियांना एम्पॉवर करतातच आहे, सतत म्हटलं जातं वुमेन एम्पॉवरमेंट, पण आपण नेहमी आर्थिक सक्षमता असा याचा जास्त विचार केला जातो स्त्री सक्षमीकरणामध्ये. पण तिचं सक्षमीकरण हे स्वास्थ्याच्या दृष्टीने पण व्हायला पाहिजे. भारताने जर ह्या गोष्टीकडे पण लक्ष दिलं आणि भारताने म्हणण्यापेक्षा प्रत्येक स्त्रीनी, प्रत्येक व्यक्तीनी जर ही गोष्ट समजून घेतली, तर मला वाटतं म्हणजे भारतानेच केल्यासारखं ते होईल. म्हणजे तिला स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातनं एम्पॉवर करायचंय आणि प्रॉपर पोषण देऊन मॅटर्नल हेल्थ म्हणजे आई गर्भारपण असतानाच तिचं जे स्वास्थ्य आहे त्याकडे जर लक्ष दिल्या गेलं तर मला असं वाटतं ह्या बरेचसे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतील. कारण आता एकेकाळी बघा आपल्या भारताची ओळख होती सोन्याचा धूर निघणारा माझा भारत देश, आणि आज जगामध्ये भारताची ओळख अशी होते सगळ्यात हायेस्ट डायबेटिक लोक असणारा देश म्हणजे भारत देश. हे निश्चितच चांगलं नाहीये, चांगलं लक्षण नाहीये. त्याच्यामुळे जर आपण इथेच अवेअरनेस आणला तर मला असं वाटतं की साधारणपणे एक 40% तरी आपण यातनं मोकळं होऊ आणि बरेचसे पुढे होणारे त्रास, डायबिटीस असेल, हार्ट डिसऑर्डर असेल, हे इथेच रोखल्या जातील. तात्पर्य गर्भारपणामध्येच आईचं पोषण चांगलं असणं काळाची गरज आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला ते ठेवावंच लागेल. आता बघा, अंडर न्यूट्रिशन या होण्याची खरी 2च कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे गरिबी. आपल्याकडे गरिबी आहे, मी मान्यच करते, गरिबी आहेच. आणि दुसरं कारण म्हणजे अज्ञान. अज्ञानामध्ये बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या होतात. गरिबी आपण नाही त्याला आपण फार एकटं दूर करू शकत, कारण मी नेहमी माझ्या लेक्चरमध्ये सांगत असते, मला गरिबी जर दूर करायची असेल म्हणून मी जर माझी सगळी संपत्ती दान केली तरी सुद्धा गरिबी दूर होऊ शकत नाही. उलट एक गरीब अजून वाढणार आहे, कारण मी सुद्धा मग गरीब होईल. म्हणजे गरिबी दूर करणं यासाठी सरकार सदोदित प्रयत्नशील आहे आणि सरकार त्याच्यावर स्टेप्स घेतं पण आहे. पण इग्नोरन्सचं काय, अज्ञानाचं काय? बरेचदा आम्हाला असं दिसतं की अज्ञानामुळे इनएडिक्वेट म्हणजे अपुरा, म्हणजे दोन्ही बाबतीत. एक तर खरोखर कमी खातात, हल्ली मुलींना ते 0 फिगरचं इतकं वेड लागलंय की त्यामध्ये बरेचदा त्यांचा डाएट अतिशय कमी होतो. आणि दुसरा इनएडिक्वेट म्हणजे खातात भरपूर, स्थूल पण असतात. भारतामध्ये हल्ली मुलींमध्ये स्थूलता पण वाढली आहे, परंतु चुकीचं अन्न खातात, जे ज्याला आम्ही म्हणतो झिरो न्यूट्रिशन ज्याच्यात आहे, अशा गोष्टी म्हणजे पिझ्झा, बर्गर, ह्या सगळ्या गोष्टींचं बाहेरचं खाणं हे जास्त प्रमाणामध्ये आता सुरू झालेलं आहे. त्यामुळे खातात त्या भरपूर, स्थूलत्व पण असतं, वजन पण असतं त्यांचं कमी किंवा जास्तच असतं असं म्हटलं तरी चालेल बरेचदा, परंतु ते पोषण योग्य पोषण नाही. त्यामुळे अज्ञानामुळे आपल्याकडे बरेचदा आईचं अंडर न्यूट्रिशन म्हणजे होऊ घातलेल्या आईचं अंडर न्यूट्रिशन म्हणजे तिचं कमी पोषण झालेलं असतं. आणखीन आपल्याला महत्वाचं म्हणजे याचे परिणाम काय होतात, भयंकर परिणाम आहेत. आईचं जर अंडर न्यूट्रिशन असेल तर आई एक तर आजारी तरी पडते, किंवा जिला आपण आजारच म्हणू, अंडर नरिश्ड आहे म्हणजे ती आजारीच आहे. त्यामुळे तिच्या बाळाला पण पोषण कमी मिळतं. त्यामुळे लो बर्थ वेट बेबीज जन्माला येतात, कमी वजनाची बाळं जन्माला येतात, ज्यामुळे 2 गोष्टी होतात. परत पुन्हा सायंटिफिकली प्रूव्ह झालंय की ज्या बाळांची वजन कमी असतात त्यांच्यामध्ये जन्माच्या वेळेला कमी असतात त्यांच्यामध्ये करोनरी हार्ट डिसीज म्हणजे हृदयरोग किंवा
पुढे जाऊन म्हणजे जेव्हा ते मोठे होतात, जन्माला येतात, तेव्हा लो बर्थ वेट बेबी असतात. त्यातले काही जगतात, काही नाही जगत. जे जगतात त्यांच्यामध्ये सुद्धा साधारण 40% जगत नाहीत आणि जे जगतात त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांच्यातल्या 40 ते 45% परत डायबेटीस किंवा करोनरी हार्ट डिसीज किंवा हायपरटेन्शन किंवा ज्याला मी आता सांगितलं तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स, ज्याच्यामुळे परत डायबेटीस होण्याची शक्यता वाढते, असे वेगवेगळे बिघाड केवळ ह्या जन्माच्या वेळी लो बर्थ वेट असल्यामुळे होतात. आता बघा, मी एक इथे चित्र तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. उदाहरणादाखल म्हणून आपण एक लता नावाची एक उदाहरण आहे. हे काही खरोखरी लता नावाच्या मुलीचं नाहीये. प्रत्येक लताला असं होतही नाही आणि प्रत्येक लता नसलेल्या मुलीलाही असं होत नाही असंही नाही. उदाहरण म्हणून मी एक नाव दिलंय इथे, लता नावाची मुलगी. या लताला ती स्वतः अंडरनरिश्ड असल्यामुळे तिला जे बेबी झालं ते लताची आई अंडरनरिश्ड होती, म्हणजे पहिलं चित्र तिची आई. त्यामुळे ती लता जेव्हा जन्माला आली तेव्हा ती लो बर्थ वेट बेबी होती. मग ती मोठी झाली, ती अंडरनरिश्डच राहिली. तिने कधीही आपल्या पोषणाकडे लक्ष दिलं नाही किंवा तिच्या घरच्यांनी पण दिलं नाही. त्यामुळे ती जेव्हा प्रेग्नंट झाली तेव्हा तिला होणारं बाळ सुद्धा लो बर्थ वेट बेबी, ते तिचं बेबी मोठं होत गेलं, तेही अंडरनरिश्ड राहिलं, तिला होणारं बाळही. आता ही चेन अशी, कारण मी आधीच सांगितलं इट इज अ जनरेशन लिंक. आता ही चेन अशी सुरू राहील कुठपर्यंत, जिथपर्यंत कोणत्याही क्षणी या चेन पैकी एकीला प्रॉपर न्यूट्रिशन दिल्या जात नाही तोपर्यंत. आणि जर अंडरनरिश्ड बेबी राहिली ती, तर साधारणतः लो बर्थ वेट बेबी होण्याचं प्रमाण अंडरनरिश्ड मदर असेल तर सायंटिफिकली 30 ते 40% सांगितलेलं आहे. वेट कमी राहतं बाळाचं. त्यानंतर बाळांना खूप सारे इन्फेक्शन्स होतात जन्माला आल्यानंतर किंवा त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. किंवा जे आपण म्हणतो लो बर्थ वेट बेबी जर जन्माला आली तर पुढे जाऊन त्यांचं इम्प्रॉपर मेंटल आणि फिजिकल ग्रोथ होते. म्हणजे तेच आई वडील बाळाला नंतर तू हुशार का नाही म्हणून पाठीत धपाटे घालतात, तुला लवकर समजत का नाही म्हणून धपाटे घालतात, पण त्यांच्या लक्षात येत नाही की याचा रूट कॉज ते बाळ जेव्हा आईच्या गर्भामध्ये होतं तिथेच आहे. तिथे जर पोषण पुरेसं घेतलं असतं, लो बर्थ वेट बेबी तो जन्माला आला नसता बाळ ते, तर कदाचित आज या परिस्थितीला सामोरं जावं लागलं नसतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट होते या केसमध्ये, ती म्हणजे इंट्रा युटेराइन ग्रोथ रिटार्डेशन, IUGR. आईच्या उदरात असतानाच त्या बाळाची ग्रोथ कमी होते, थांबते. बाळ लो बर्थ वेट बेबी जन्माला येतं किंवा जन्माला आल्याबरोबर जातं. एवढं दुःखाचा हा डोंगर आहे त्या कुटुंबावर आणि भारतावर सुद्धा. म्हणजे मी थोडंसं क्लिअर बोलते, प्रत्येक प्रेग्नन्सी मागे हा एक मोठा आईसबर्ग आहे. म्हणजे वरती आपल्याला एक टोक दिसतं पण खाली खूप मोठा बेस आहे. आईसबर्ग आहे हा. 9 महिने ती प्रेग्नन्सी कॅरी केल्यानंतर जर बाळ नीट जन्माला येत नसेल तर वैयक्तिकरित्या त्या कुटुंबाचं नुकसान आहेच, पण आपल्या भारत देशाचं सुद्धा यामध्ये भरपूर मोठं, आपल्या समाजाचं सुद्धा भरपूर मोठं नुकसान त्यामध्ये होत असतं. म्हणजे हे आपल्याला विसरून चालणार नाही. मग नक्की काय करायचं? बघा, एक साधं, सध्या आपण खूप भस्मासूर लोकसंख्येचा झालाय असं सुद्धा म्हटलं जातं. आता मला सांगा हे का होत आहे? मुळामध्ये आपल्याला जर कंट्रोल, सरकारने सुद्धा जर ही पॉलिसी अडॉप्ट केली आपण सुद्धा, तर मला वाटतं पॉप्युलेशन एक्सप्लोजन नक्की कमी होईल. आईला जर का हेल्दी बेबी झालं तर तिला खूप सिक्युअर वाटतं आणि मग ती स्मॉल फॅमिली, हम दो हमारे दो ही फॅमिली नॉर्म चटकन अडॉप्ट करते आणि मग भारत देश हा सक्षम आणि व्हायब्रंट इंडिया आपल्याला जसा पाहिजे तसा निर्माण होईल. या उलट जर झालं
तर मात्र लो बर्थ वेट, बघा कोणत्याही आईला लो बर्थ वेट बेबी झालं तर तिला हे कळत असतं की या बाळाचं काही खरं नाहीये, हे बाळ जगेल की नाही जगेल, म्हणून ती आणखीन बाळांची निर्मिती करते. त्यामुळे खरोखरीच कुटुंब, ती स्त्री आणि आपला भारत देश हे सगळे तो भार पेलता पेलता त्यांना कठीण होऊन जातं आणि मग खरं पॉप्युलेशन एक्सप्लोजन होतं. म्हणून आईला सेक्युअर वाटावं याकरिता तरी, आणि जेणेकरून पॉप्युलेशन, जनसंख्या कमी व्हावी किंवा कंट्रोलमध्ये राहावी याकरिता तरी निदान चांगलं बाळ जन्माला येणं ही आज काळाची गरज होऊन बसलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण आता बघूया की काय काय त्या आईनी खायला पाहिजे. सगळ्यात आधी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स आणि डाळी कशासाठी खायच्या तिने, तर त्यामध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, विटॅमिन B12 अँड विटॅमिन D मिळतं. मग हे तरी कशासाठी खायचं, हे तिला कशासाठी हवंय, कशासाठी प्रोटीन हवं, कशासाठी कॅल्शियम हवं, तर त्याचं सुद्धा कारण आहे. त्या आईचं मुळात गर्भाशय चांगलं सक्षम व्हावं म्हणून प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, विटॅमिन B12 आणि D ची गरज आहे. त्याच्यानंतर आईच्या स्तनांमध्ये चांगल्या प्रकारे वाढ व्हावी, वृद्धी व्हावी, त्याचं उत्तम फंक्शनिंग व्हावं म्हणून सुद्धा याची गरज आहे. त्यानंतर ज्याला आपण म्हणतो बाळाचं, आईच्या उदरामध्ये जे बाळ आहे त्याचे दात आणि त्याची हाडं मजबूत व्हावी म्हणून सुद्धा आईनी जर हे सगळे घटक नीट खाल्ले तरच ते बाळाला प्राप्त होणार आहे. अन्यथा ते पाहिजे तसं चांगलं, एक निसर्गाचा नियम आहे, आईनी एखादी गोष्ट कमी खाल्ली तरी निसर्ग बाळावर त्याचा दुष्परिणाम सहसा होऊ देत नाही. म्हणजे नेचर ट्राय करतं की बाळाला सगळं मिळावं, पण मग ते कुठून मिळतं, ते आईच्याच शरीरातून मिळतं. म्हणजे बाळाला मिळत जातं पण आई वीक होत जाते. म्हणूनच एक प्रेग्नन्सी किंवा 2 प्रेग्नन्सी झाल्याबरोबर हल्लीच्या मुली ह्या अत्यंत काय म्हणू आपण त्याला, आजारी असल्यासारख्या वागायला लागतात. माझी पाठ दुखते, कंबर दुखते, म्हणजे जे 60-70 नंतर व्हायला पाहिजे ते 30-35 मध्येच त्यांना सुरुवात होते. याचं कारणच आहे की बाळात करता म्हणून ते ओढून घेतलं. पण आईमध्येच जर आणखीन खूप कमी असेल तर ईश्वर तरी काय करेल, नेचर तरी काय करेल, बाळाला कुठून मिळेल. मग बाळ अशा वेळेला वीक जन्माला येतं. आणखीन या गोष्टींचं काम आहे की बाळाची जी मज्जासंस्था असते, ज्याला आपण स्पायनल कॉर्ड आणि ह्या सगळ्यांची बनलेली, ते सुद्धा, त्यासाठी सुद्धा प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, विटॅमिन B12 आणि विटॅमिन D जरुरी आहे. त्याच्यानंतर वार जो असतो म्हणजे प्लासेंटा, ज्यातनं आई जे काही खाते त्यातले पोषक तत्व बाळापर्यंत 9 महिने 7 दिवस पुरतात आणि मग बाळ बाहेर जगामध्ये जन्माला येतं आणि मग ते आईच्या दुधावर आणि हळूहळू त्याचा आहार बदलत जातो. पण जोपर्यंत आईच्या उदरामध्ये आहे ते जे पोषण बाळाला मिळतं त्याला म्हणतात वार किंवा प्लासेंटा. आणि ह्या प्लासेंटाच्या प्रॉपर डेव्हलपमेंटसाठी तो जो अन्न घेऊन जाणारा जो प्लासेंटा आहे तोच जर बरोबर नसेल तर बाळाला पोषण कसं मिळणार. म्हणून ह्या गोष्टी खाणं गरजेचं आहे. आईनी दुसऱ्या गोष्टी म्हणजे सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळं खावी. कशाकरिता, तर भाज्या आणि फळांमध्ये आहे जीवनसत्व A, जीवनसत्व C, विटॅमिन C आणि फोलिक ऍसिड. आणि यांचा रोल काय आहे, का खावं हे, तर बाळाचे डोळे आणि बाळाची कातडी ही जर का हेल्दी, सगळ्यांनाच बाळ हेल्दी हवंय म्हणून मग हे अत्यंत महत्वाचं आहे. बाळ हेल्दी होण्याकरता आधी मुळात आईनी हेल्दी असणं हे अत्यंत आवश्यक आहे. तिने जर भाज्या फळं सगळी खाल्ली तर बाळाची स्किन आणि डोळे हेल्दी होतात. त्यानंतर प्लासेंटा चांगलं होण्यासाठी परत या गोष्टींची मदत होते.
त्यानंतर ब्लड व्हेसल, रक्तवाहिन्या ज्या असतात बाळाच्या, त्या स्ट्रॉंग होण्यासाठी, चांगल्या होण्यासाठी या व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स मधनं मिळणारे व्हिटॅमिन ए, सी आणि फोलिक ऍसिडची गरज होते. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ, ज्याला आम्ही म्हणतो ब्लड, रक्ताची निर्मिती चांगली करण्यासाठी या गोष्टींची गरज आहे. त्यानंतर दात, स्किन आणि कार्टिलेज, म्हणजे कसं असतं कनेक्टिव्ह टिश्यू ज्याला आपण म्हणतो, दोन हाडांच्या मध्ये प्रत्येक आपल्या शरीरामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू असतो, तो निर्माण होण्याकरता सुद्धा याची गरज असते. आणि फोलिक ऍसिड जर आईच्या शरीरात कमी असेल तर बाळाच्या मेंदूचा विकास नीट होत नाही. म्हणजे बाळ अगदी रिटार्डेड होतं असं नाही, परंतु समजा 100 पोटेन्शियल असतं आपलं, असायला हवं, तर आपण 80च देऊ, 70%च देऊ, असं काहीतरी होऊ शकतं. किंवा कधी कधी अतिशय कमी असेल फोलिक ऍसिड तर बाळ रिटार्डेड सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे ह्या गोष्टी कशातनं मिळतात? अगदी साधं आहे. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फोलिक ऍसिड सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळं जर मुलींनी त्या स्वतः तरुण वयात असताना जर खायला सुरुवात केली तर जेव्हा केव्हा त्या प्रेग्नंट होतात त्यावेळेला त्याचा त्यांना काहीही अशा प्रकारचा त्रास होणार नाही. आणि तरुण वयात अचानकपणे आपल्याला ही सवय लागू शकत नाही. तात्पर्य लहानपणापासूनच घरामध्ये ह्या सवयी असणं गरजेचं आहे. त्याचं पुढचं तात्पर्य ह्या सवयी मुळात आई वडिलांमध्येच असणं गरजेचं आहे. त्यामुळे आई वडिलांमध्ये चांगल्या सवयी असतील तर ते बघत बघतच मुलं मोठी होतात आणि ते अशा प्रकारचं चांगलं अन्न खाऊ लागतात. नेक्स्ट आणखीन दुसरा ग्रुप आहे की तृणधान्य खावी. का खावी? कारण त्याच्यामध्ये थायमिन आहे. खातात डाळ, आपलं गहू, ज्वारी, बाजरी सगळेच जण खातात, पण हल्लीची पिढी ही बाहेरचे मैद्याचे प्रॉडक्ट खाण्यामागे जास्त वळलेली आपल्याला दिसते आहे. आणि त्यातनं त्यांना फक्त आणि फक्त फॅट मिळतं आणि निसत्व असं अन्न ते खात राहतात. तर तरी करोनामुळे ह्यावर बऱ्यापैकी कंट्रोल आलेला आहे. तृणधान्य खावीत, कारण त्यातनं थायमिन, नियासिन, आयर्न आणि झिंक मिळतं. थायमिन म्हणजे हे व्हिटॅमिन बी चे प्रकार आहेत, थायमिन, नियासिन आणि लोह आणि झिंक. आपल्याला अगदी कमी लागतं झिंक, पण झिंक नसलं तर खूप चुकीच्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये होऊ शकतं. मग याचं काय काम आहे? कशासाठी खायचं हे? कारण याच्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मज्जासंस्था निर्मितीला याची पण गरज आहे. त्यामुळे आपल्याला झिंक हे प्रॉपर झिंक असलंच पाहिजे, नाही तर मज्जासंस्थामध्ये स्पायनल कॉर्ड आणि ब्रेन आणि सगळं म्हणजे उभं राहणं, चालणं, बसणं ह्या सगळ्या गोष्टींवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याच्यानंतर पेशींच्या निर्मिती करता, चांगल्या पेशींच्या निर्मिती करता सुद्धा हे थायमिन म्हणजे सगळे तृणधान्य, सिरियल ग्रेन्स म्हणजे काय? तृणधान्य, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका हे सगळे आपले जे तृणधान्य आहे ते त्याच्या विविध रूपामध्ये खाल्ल्याच गेली पाहिजे. त्यानंतर यामुळे आईचं पण डायजेशन प्रॉपर होतं, म्हणजे गर्भारपणामध्ये तिला त्रास होत नाही आणि अशा प्रकारे तिचं 9 महिन्याचं गर्भारपण उत्तम रीतीने जाऊन ती बाळाला पण चांगल्या प्रकारे जन्माला घालते. त्यानंतर जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी सुद्धा आहे, किंवा मग नसतील तर सगळ्या प्रकारचे दाणे आणि उसळी, सर्व प्रकारचे ड्राय फ्रुट्स, उसळी हे सुद्धा खाणं. कारण पुन्हा यामध्ये काय मिळतं तर प्रोटीन, आयर्न, थायमिन, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन B12 आणि फोलिक ऍसिड. आणि पुन्हा त्याचा तोच रोल आहे की युट्रसची वाढ चांगली होणं. युट्रस अतिशय, याची सगळ्यात शेवटी मी एक स्लाइड दाखवणार आहे की गर्भाशय कसं चांगलं असावं आणि का असावं. त्यानंतर डायजेशन सुधारतं, त्याच्यानंतर नर्वस सिस्टीम चांगली होते, प्लासेंटा ज्यातनं बाळाला पोषण जाणार आहे ते छान होतं आणि लाल रक्तपेशींची निर्मिती उत्तम प्रकारे होते. आता आपण बघूयात की
साधारणपणे कोणालाही म्हणजे प्रेग्नन्सी असो अथवा नसो, आपण स्त्री असो अथवा पुरुष असो, सगळ्यांनी समतोल आहार घेणं गरजेचं आहे. समतोल आहार म्हणजे ज्याला आपण इक्विलिब्रियम म्हणतो, बॅलन्स डाएट सुद्धा म्हणतो. म्हणजे आपण जेवढं काही मेहनत करून शरीरातनं एनर्जी आपली जाते, तेवढी एनर्जी बरोबर भरून निघायला पाहिजे आणि सगळी पोषक तत्व त्या प्रमाणात, कारण इट व्हेरीज फ्रॉम पर्सन टू पर्सन. आपण स्त्री आहोत की पुरुष आहोत, आपण लहान आहोत की मोठे आहोत, आपल्याला काही आजार आहे का, आपण मध्यम स्वरूपाचं काम करतोय की आपण खूप शारीरिक मेहनतीचं काम करतोय की नुसतं हल्लीप्रमाणे बैठ्या स्वरूपाचं काम करतो आहे, यावर इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं, आपली उंची काय, आपलं बेसिक वजन काय, या सर्व गोष्टींवर प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी असते. पण साधारणपणे हे एक तंत्र आपल्याला सगळ्यांना आत्मसात करायचंय की आम्ही समतोल आहारच खायला हवा, बॅलन्स्ड डाएट. आम्हाला जितके काही आवश्यक आमचे पोषक तत्व आहे, म्हणजे कर्बोदक, प्रोटीन, फॅट, विटॅमिन, मिनरल आणि पाणी, हे आम्हाला आमच्या वयाला, आमच्या शरीरयष्टीला जेवढे रेकमेंडेड आहे तेवढे आम्हाला मिळालेच पाहिजे. आणि ह्याच्यासाठी म्हणून आतापर्यंत ज्या मी स्लाइड्स दाखवल्या त्याचा जर आपण अवलंब केला तर प्रॉपर न्यूट्रिशन मिळतं आणि अगदी सिंपल टेक्निक आहे. आहार तसा खायचा, मी जसं आता सांगितला, सगळे घटक युक्त. आणि दुसरं तत्व लक्षात ठेवायचं, दरवेळेला आपलं अर्धच पोट खाण्यानी भरायचं, पाव पोट पाण्यानी भरायचं आणि पाव पोट कायम रिकामं असलं पाहिजे. त्या म्हणजे पूर्ण पोटभर ढेकर येईपर्यंत खाणं योग्यच नाही, किंवा झिरो फिगर साठी काहीही न खाणं योग्यच नाही. म्हणजे कुठलाही अतिरेक टाळावा, हेच मला सांगायचं आहे. अर्ध पोट भरा, पाव पोट, 4 भाग करा पोटाचे, अर्थात कापून नव्हे तर 4 भागामध्ये इमॅजिनरी. आपलं अर्ध पोट भरलं की पाण्याने पाव पोट म्हणजे पाऊण पोट झालं, आणि पाव पोट हे कायम रिकामं ठेवा. तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा, ज्याला आपण म्हणतो रोग, होणार नाही. हा एक बघा पिरॅमिड आहे भारतीय. तुम्हाला पिरॅमिड्स खूप मिळतील बघायला, पण सगळ्यांचे वेस्टर्न पिरॅमिड्स आहेत. माझं नेहमी म्हणणं असतं की आपल्याला भारतीय पिरॅमिड. तर एक पिरॅमिड मी कशासाठी दाखवतेय की पिरॅमिडमुळे हे लक्षात येतं आपल्या की आपण जास्त प्रमाणात काय खायला पाहिजे. कोणीतरी स्क्रीनवर रेषा ओढतंय, जास्त प्रमाणामध्ये काय खायला पाहिजे पिरॅमिडमध्ये, हे आपल्या लक्षात येतं. तर खालच्या भागाला जो बेस दाखवलाय त्याच्यामध्ये चपाती, भाकरी, पुरी म्हणा किंवा भात, हे आपल्या आहारामध्ये थोडं जास्त प्रमाणात. मधलं जे आहे म्हणजे ग्रीन लिफी, हिरव्या पालेभाज्या, त्याच्यानंतर बाकीच्या भाज्या आणि फ्रुट्स, हे त्यानंतरचं सगळ्यात जास्त म्हणजे हे खाल्लं पाहिजे. आणि त्याचं जे टोक आहे बघा, त्यावरती साखर, गूळ किंवा तेल, तूप हे दाखवलंय, ते थोडंसं सगळ्यात कमी खाल्लं पाहिजे आपल्या आहारामध्ये. आणि मीडियम प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे. दूध दुभतं, डाळी, हे सगळं जे आहे, अंड वगैरे, हे सगळं. साधारण हा पिरॅमिड जर आपण लक्षात ठेवला तर मला असं वाटतं की विशेष काही आपल्याला कधी त्रास होणार नाही. हे बघा, हे बॅलन्स डाएट दाखवलं आहे. आपण तृणधान्यांचा एक पोर्शन, एक भाग म्हणजे 30 ग्रॅम असं म्हटलंय. साधं आपण काम करत असू तर आपल्याला एक 10 त्याचे पोर्शन्स दिवसाला लागतील. तर मॉडरेट वर्कर असू तर 12 पोर्शन्स, हेवी म्हणजे जे मजुरीचं काम करतात त्यांच्यासाठी 16 पोर्शन्स, आणि जर प्रेग्नंट असेल तर प्लस करून जे आकडे दाखवले आहे ते त्यामध्ये ऍड करायचे त्या पोर्शन मध्ये. इफ यू आर अ प्रेग्नंट वुमन अँड इफ यू आर अ मॉडरेट वर्कर, तर तुम्हाला 12 प्लस तेवढं प्रेग्नन्सीचं तेवढं ऍड करायचंय. असं सगळ्या गोष्टींचं मी आता स्क्रीनवर दाखवलंय. प्रेग्नन्सीमध्ये जर आपल्याला मधुमेह असेल किंवा डिटेक्ट झाला असेल तर साखर आणि ह्या सर्वच गोष्टींचं प्रमाण
कमी करावं लागेल. अर्थात तो वेगळ्या पद्धतीने इंडिव्हिज्युअल एक डाएट तयार होईल. पण जर असं काही नसेल तर ह्या पद्धतीने साधारण दुधाचे समजा 100 ml चं एक पोर्शन, तर नॉर्मल लाईफ मध्ये आपण 3 घेतोय वेगवेगळ्या, म्हणजे दूध, दही सगळं मिळून आलं त्यामध्ये, किंवा डेअरी प्रॉडक्ट सगळं मिळून ते आलं. चीज, बटर पण खात असू तर दूध, तूप सुद्धा आलं. म्हणजे दूध दूध म्हटलं की इट इज मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स म्हणतेय मी. आणि त्याचे 3 पोर्शन्स जर आपण बैठ्या स्वरूपाचं काम करत असू तर, आणि प्रेग्नन्सी मध्ये जेवढे ऍड करायला सांगितले तेवढे ऍड करावे लागतील. साधारणपणे असा समतोल आहार आपल्याला सगळ्यांना घ्यावा लागेल, आणि खास करून प्रेग्नंट स्त्रीनी त्यावर विशेष भर द्यायचा आहे. आता आपल्याला गेल्याही वेळेला मी हे सगळं सांगितलेलं आहे, प्रोटीन्स कशातनं चांगले मिळतात. कारण बाळाची निर्मिती होताना मुळात आईनी प्रोटीन, आयर्न या गोष्टींकडे आणि कॅल्शियम ह्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायचंय. कारण जेव्हा आई प्रेग्नंट होते तेव्हा त्या प्रेग्नन्सीचा साईज हा एका छोट्याशा साबुदाण्या इतका असतो. साबुदाण्याचा दाणा तेवढा असतो, आणि 9 महिने 7 दिवसांमध्ये त्यापासनं एक छोट बाळ तयार होतं. म्हणजे किती जबरदस्त ग्रोथ त्या पिरियड मध्ये 9 महिन्यामध्ये होते, तेही आईच्या उदरामध्ये. त्यामुळे या सर्व बाळाच्या वाढी करता आणि डेव्हलपमेंट करता, डेव्हलपमेंट आणि ग्रोथ हे 2 वेगळे शब्द आहे. डेव्हलपमेंट म्हणजे उदाहरणार्थ ब्रेनचा जो होतो तो विकास, आणि आपली उंची वाढते ती आपली वृद्धी म्हणजे ग्रोथ. तर ह्या दोनही गोष्टी जेव्हा उदरामध्ये होत असतात त्यावेळेला आईच्या आहारामध्ये, कारण या 2 गोष्टींसाठी गरज आहे बाळाच्या निर्मितीची. एवढं ते बाळ तयार होतं. जन्माला येताना आपल्याला जे हातात दिसतं बाळ, ते बाळ या 9 महिन्यामध्ये तयार झालेलं आहे. त्यामुळे इथे प्रोटीन, मग कॅल्शियम आणि आयर्न या गोष्टींकडे अतिशय विशेष लक्ष दिल्या गेलं पाहिजे. तरच ते बाळ चांगलं सक्षम बाळ तयार होईलच. कदाचित लो बर्थ वेट बेबी पण होऊ शकेल जर हे नीट नाही खाल्लं तर. पण आईच्या शरीरातनं सगळं सत्व ओढून ओढून बाळ स्वतःला तयार करेल. यात बाळाला त्रास, आईला त्रास हे आपण करणं मला तरी वाटतं की योग्य होत नाही. म्हणूनच त्या वेळात जर आईचं पोषण चांगलं असेल तर ह्या सगळ्या त्रासातनं सगळ्यांचीच सुटका होईल. त्यानंतर आता बघा, ह्या 3 गोष्टी तर मी सांगितल्याच आहे. शिवाय बिकॉज ऑफ प्रेग्नन्सी फोलिक ऍसिड हे अत्यंत गरजेचं आहे. कारण मी आधीच सांगितलं की फोलिक ऍसिडमुळे बाळाचं ब्रेनचा विकास फोलिक ऍसिड आईनी किती घेतलं यावर अवलंबून असतं. सगळ्या सरकारी दवाखान्यांमध्ये फोलिक ऍसिड आणि आयर्नच्या टॅबलेट्स फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. परंतु फुकट मिळालेलं आहे आणि अज्ञान आहे. या 2 गोष्टींमुळे कुठल्याही बऱ्याचशा स्त्रिया ह्या गोळ्या घेतच नाही. कारण या गोळ्यांचा रंगही थोडा चांगला नसतो, म्हणजे दिसायला फार चांगला नसतो. पण त्यामुळे त्या स्त्रियांना याचं ज्ञानच नसल्यामुळे त्या फुकट मिळालेल्या ह्या गोळ्यांकडे दुर्लक्ष करतात, आणि त्यामुळे जन्मतःच बाळाच्या मेंदूवर याचा दुष्परिणाम झालेला दिसतो. हेल्दी बेबी, त्यानंतर आपल्याला जर उत्तम काय म्हणू उत्तम रिझल्ट पाहिजे असेल तर टू बी व्हेरी फ्रँक अँड सायंटिफिकली प्रेग्नंट होण्याच्या किमान 1 महिना आधी आईनी फोलिक ऍसिडच्या टॅबलेट्स घ्यायलाच पाहिजे. वेन यू आर प्लॅनिंग फॉर प्रेग्नन्सी निदान 1 महिना आधी फोलिक ऍसिड घेतलं तर बाळाच्या मेंदूचा विकास उत्तम होतो, आणि मग पुढे जाऊन आपल्याला त्या बाळाचा ह्या बाबतीत त्रास होत नाही. आणि काय खायचं तर बघा, ह्या जो आहे आपण म्हटलंय वाटाण्याच्या शेंगा, फुलकोबी, पालक, त्यानंतर हे ब्रेकफास्ट सिरियल आहे, म्हणजे जे बाजारामध्ये हल्ली विकत मिळतात
फॉर्टिफाईड असतात, ते समृद्धीकरण केलेलं असतं ते सिरियल्स, किंवा मग आपण अजून म्हणू त्याच्यामध्ये लेंटिल्स म्हणजे वेगवेगळ्या उसळी, त्याच्यात सोयाबीन आलं किंवा मूग आले आपले, ह्या सगळ्या उसळ, ते काही शक्य नसेल तर शिवाय गोळ्यांचा मारा करावाच लागेल, कारण हे सगळं खाऊनही जेवढी गरज आहे प्रेग्नन्सीमध्ये तेवढं फोलिक ऍसिड मिळत नाही. म्हणूनच फोलिक ऍसिड घेण्यासाठी शेवटी गोळी एक घ्यावी लागेल, दॅट इज अ न्यूट्रिशनल सप्लिमेंट. प्रत्येक डॉक्टर ही गोळी लिहून देत असतं, पण अनफॉर्च्युनेटली आमच्यामध्ये अज्ञान इतकं आहे की प्रेग्नन्सी राहण्याआधी कन्सल्ट करत असतात, ठेवण्याआधी किंवा प्लॅन करत असू तर आपण कन्सल्ट करायचं असतं, ही संकल्पनाच रुजलेली नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रेग्नंट झाल्यानंतर सुद्धा पहिले 4-5 महिने मुळात डॉक्टरकडे जायचंच नाही, कारण कुणीतरी सांगतं आम्ही नाही गेलो, त्यामुळे मग जुनी पिढींनी असं सांगितलं की ही नवीन पिढी देखील तेच ऍक्सेप्ट करते किंवा तसंच घडत जातं. जुन्या पिढीचंही योग्य होतं, कारण त्यावेळेला त्यांना सगळ्या गोष्टी खाण्यातून मिळत होत्या, कारण जमिनीची सुपीकता खूप होती, हे सगळे मायक्रोन्यूट्रियंट जमिनीमध्ये होते. आता जमिनीमध्येच हे मायक्रोन्यूट्रियंट नाही आहेत, त्यामुळे प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या निदान 2-3 महिने आधी जर डॉक्टरकडे गेलात किंवा न्यूट्रिशनिस्टकडे गेलात तर ह्या गोष्टींचे फायदे नक्की होऊ शकतात आणि त्याप्रमाणे आपलं आहार आयोजन आपण करू शकतो. कारण जर फोलिक ऍसिड बरोबर नसेल तर त्या बाळाच्या मेंदूवर त्याचा दुष्परिणाम होणार आहे. मेंदूच्या वाढीसाठी फोलिक ऍसिड अत्यंत आवश्यक आहे. तेच झालं, आता आपण आयर्न बद्दल बघतोय. लोह कशासाठी घ्यायचा, लोहाची काय गरज आहे आणि कशापासनं आपल्याला लोह मिळतं, तर बघा किती साध्या साध्या गोष्टी आहे. लोहाची गरज काय आहे, तर लोह तर मी खरं सांगू का मी की थ्रू आउट यंग चाइल्ड जो असतो ना बेअरिंग इयर्स, तेव्हा लोहाचं सप्लिमेंटेशन असावं, चांगला आहार, आणि जर ते शक्य नसेल तर चांगल्या पिढीच्या निर्मिती करता मग आपल्याला सरळ सरळ औषधोपचार करावा लागेल. हे केल्याशिवाय चांगल्या पिढीची निर्मिती होणार नाही, कारण भारतामध्ये 12x12 इनिशिएटिव्ह करोडो रुपये खर्च करून सरकार राबवतंय. 12x12 इनिशिएटिव्ह म्हणजे 12व्या वर्षी प्रत्येक मुलीचं हिमोग्लोबिन 12 असावं, पण अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने सरकारला यामध्ये यश मिळत नाहीये, कारण जर 12व्या वर्षी त्या मुलीचं हिमोग्लोबिन चांगलं असेल तर शी इज वुड बी मदर, ती पुढे जाऊन आई होणार आहे आणि बरोबर चांगली सक्षम पिढी जन्माला येऊ शकेल. परंतु दुर्दैवाने हे गरिबांकडेच नाही तर कैक श्रीमंत, अतिश्रीमंत घरातल्या मुलींचं देखील हिमोग्लोबिन 12व्या वर्षी 12 नाहीये. याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जर हिमोग्लोबिन बरोबर नसेल तर बाळाला, कारण बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा 4 महिने पुरेल त्याला जन्माला, म्हणजे 9 महिने आईच्या उदरात आणि 4 महिने या जगात जन्माला आल्यावर पुरेल एवढं लोह आईच्या रक्तातून, आईच्या शरीरातून घेऊन येतं. कारण पहिले 4 महिने बाळाचा आहार हा फक्त दूध असतं, 3 महिन्यापर्यंत तर दूधच असतं आणि दुधामध्ये अजिबात आयर्न नाहीये. दूध म्हणूनच पूर्णान्न नाही, पूर्ण अन्न नाही दूध, कारण त्याच्यामध्ये लोहची अजिबात मात्राच नाहीये. त्यामुळे बाळाला जेव्हा पहिले 3 महिने फक्त दूध हा आहार आहे तर त्याला लोह कमी पडायला नको, म्हणून जन्माला येताना 4 महिन्याचं आयर्न बाळ घेऊन येतं आईच्या शरीरातनं. आणि जर आईच्याच शरीरात ते आयर्न नसेल तर मग बाळ कुठून आणेल, आणि आणेल तर आईला ॲनिमिक करूनच आणेल, तेही पुरतं बाळाला मिळणार नाही. या असंख्य गोष्टींमधनं आपण लोह, स्क्रीनवर तुम्हाला चित्र दिसतातच आहेत, छोट्या छोट्या या घरगुती गोष्टी आहेत आपल्या, पण मुळामध्ये प्रॉब्लेम इथे आहे की आम्ही घरगुतीच गोष्टींकडे
दुर्लक्ष करत चाललो आहे आणि म्हणूनच हे प्रॉब्लेम खूप मोठे. शिक्षणाने आम्ही खूप समृद्ध होतोय, सायंटिफिकली आम्ही खूप समृद्ध होतोय, पण खाण्यापिण्याच्या माध्यमात मात्र थोडंसं मागे पडतो आहे. चुकीचं अन्न आम्ही खातो आहे. हे लोह पचवायला लोहाचे 2 मित्र आहेत, प्रोटीन आणि जीवनसत्व क. हे सुद्धा आमच्या शरीरामध्ये असायलाच हवे, नाहीतर ते असलेलं लोह सुद्धा आम्हाला पचणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लोहासोबत दूध घेऊ नये. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर पेंडखजूर खाणार असू लोहासाठी, म्हणजे पोट साफ करण्यासाठी जर अंजीर खात असाल तर त्याच्यासोबत दूध घेतलं तर हरकत नाही, कारण आपण तेव्हा पोटासाठी करतोय, कॉन्स्टिपेशनसाठी. पण जर लोहासाठी अंजीर खातोय किंवा पेंडखजूर खातोय तर त्याच्यासोबत दूध घ्यायचं नाही, चहा घ्यायचा नाही, कारण त्यामुळे लोहाचं पचन बरोबर होत नाही किंवा असलेलं लोह वाया जातं. चहा आणि पोहे हा आपला वर्षानुवर्ष चालत आलेला प्लॅन आहे किंवा एक प्रकारे आपण म्हणतो ती एक चांगली उत्तम डिश आहे. पण पोह्यामध्ये असलेलं आयर्न त्या चहामुळे आपल्या शरीरामध्ये पचवल्या जात नाही. पोट भरतं, समाधान मिळतं, परंतु पोषण मिळत नाही. आणि आपण जे काही खातोय ते पोट भरणं, समाधान आणि पोषण या तीनही गोष्टींचं त्याच्यामध्ये संयुक्तीकरण असलं तर ते जेवण उत्तम जेवण असतं असं मानलं जातं. त्याचबरोबर आता आयर्न नंतर आता आपल्याला मेन येतंय ते कॅल्शियम. हे आपण गेल्या वेळी पण पाहिलेलं आहे, कारण बाळाची हाडं आणि बाळाची दात जे असतात बाळाचे, हे सगळ्या निर्माणाकरता कॅल्शियम, कारण दात आपल्याला दिसत नाही, पण ते दात त्या याच्या खाली म्हणजे आपलं जे तोंडात जबडा आहे त्याच्यामध्ये तिथे खाली ऑलरेडी तयार झालेले असतात. फक्त बाळ 6 महिन्याचं, 7 महिन्याचं, 8 महिन्याचं झालं की ते बाहेर येतात दात, त्याची ते वर येतात. म्हणजे दाताची निर्मिती आधीच झालेली आहे आईच्या उदरात असताना, आणि हाडं तर आईच्या उदरात असतानाच बनलेली आहेत. त्यामुळे त्याकरता सुद्धा आईला कॅल्शियम घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण नाही घेतले तर मात्र मग या सर्व गोष्टींमध्ये दुष्परिणाम होऊ शकतो. फक्त बाकी सगळं कळतंय सगळ्यांना, फक्त चुना आणि विड्याची पानं यामध्ये सुद्धा कॅल्शियम आहे. आपण चुन्यामध्ये आपल्या भाज्या जर का बुडवून ठेवल्या आणि नंतर त्या धुवून चिरल्या, आधी म्हणजे पाण्यातच बुडवून ठेवायच्या, ज्यात चुना घालायचा, हे मी गेल्याही वेळी सांगितलंय. याचा अत्यंत चांगला रिझल्ट मिळतो. आणि जर आपण त्यानंतर उपसून घेतल्या, चिरल्या आणि फोडणीला घातल्या तर आपल्याला उत्तम कॅल्शियम मिळतं. आणि इतकं करूनही जर कॅल्शियमची डेफिशियन्सी असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे कॅल्शियमची पुन्हा ट्रीटमेंट घ्यायची, औषधं घ्यायची. आणि डॉक्टर देतातच, कारण डॉक्टर डाएट बद्दल सांगणार नाही, ते औषधं देतील. आणि प्रेग्नन्सीमध्ये आणि आईचं वय साधारण 40च्या पुढे गेलं की दोन्ही ठिकाणी कॅल्शियमचं सप्लिमेंटेशन करणं गरजेचंच असतं. नेक्स्ट इज झिंक. प्रमाण कमी आहे, पण झिंकची सुद्धा आमच्या प्रेग्नन्सीमध्ये तर रोज झिंक खायला पाहिजे, कारण प्रेग्नन्सीला चांगलं ठेवण्यासाठी किंवा आपले जे ऑर्गन, बाळाचे जे ऑर्गन, मी सांगितलं ना साबुदाण्या एवढं ते बाळ, आणि त्याचे सगळे ऑर्गन तयार करण्याचं काम करताना प्रत्येक वेळेला झिंकची आवश्यकता आहे. मग जर आईला झिंक नसेल तर ते बाळापर्यंत जाणार नाही, आणि बाळापर्यंत गेलं नाही तर ते ऑर्गनची निर्मिती नीट होणार नाही, आणि मग व्हायचं ते त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसतीलच. त्याच्यानंतर हे ज्याला आपण म्हणतो ना नर्व्हस सिस्टीम, म्हणजे बाळाची मज्जा संस्था, ही सुद्धा चांगली होण्यासाठी म्हणून झिंकची गरज असते. आणि ते झिंक कशातनं मिळतं तर बघा, तांदूळ आहे, गहू आहे, मका आहे, त्याच्यानंतर तांदूळ आहे, उसळी आहे, वाटाणा आहे, शेंगा, म्हणजे थोडक्यात कोणत्याही शेंगांची जी भाजी आपण खातो, किंवा अंडी आहेत, फिश आहेत, यातनं आपल्याला झिंक मिळतं. त्यामुळे ते झिंक खाणं
अत्यंत आवश्यक आहे. आणखीन एक झिंकचा फायदा आहे, ते अँटीऑक्सिडंट सुद्धा आहे. म्हणजे कॅन्सर सारख्या आजारापासनं आपल्याला वाचवण्यासाठी सुद्धा सगळ्यांनी झिंकयुक्त अन्नपदार्थ खाणं आवश्यक आहे. कारण आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेले फ्री रॅडिकल काढून टाकण्याचं, घुलवण्याचं काम झिंक करत असतं. त्यामुळे आपल्याला आणि आपला टिश्यू डॅमेज जर वाचला, कारण टिश्यूची निर्मिती सुद्धा जशी बाळाची होते तशी आईची पण किंवा आपली सगळ्यांची पण. आपण वुड बी मदर्स सध्या नाही, आपण त्या रोलमधनं बाहेर आलेलो आहे. परंतु तरीही आपली हे स्किनचे जे टिश्यूज आहेत त्याची उत्तम निर्मिती जर करायची असेल तर झिंक आपल्याला रोजच्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणून जर आपण हे खाल्लं तर मला असं वाटतं पार्लरची गरज कमी पडते. नैसर्गिक सौंदर्य आपल्याआप आपलं खुलून येतं. त्याच्यामुळे झिंक हे अत्यंत आवश्यक आहे, त्याला टाळून चालणार नाही. आता बघा, आईच्या शरीरामध्ये साधारण प्रेग्नन्सीचे 3 वेगवेगळे भाग, टप्पे केलेले असतात. पहिलं ट्रायमेस्टर म्हणजे 0 ते म्हणजे प्रेग्नन्सी राहिली तेव्हापासून 3 महिने. पुढचं म्हणजे 4 महिन्याची प्रेग्नन्सी ते 6 महिने, म्हणजे 4था महिना ते 6वा महिना. आणि तिसरं म्हणजे 7वा महिना ते 9वा महिना. या प्रत्येकाचं वेगवेगळं फीचर आहे, लक्षणं आहेत. आता बघा, पहिल्या ते 3 महिन्यामध्ये प्रेग्नंट झालेल्या स्त्रीला बरेचदा म्हणजे किंबहुना 90% स्त्रियांमध्ये आपल्याला दिसतं की त्यांना खूप मळमळत असतं, व्हॉमिटिंग होतं. हे सिम्पटम्स अतिशय चांगले आहे. ऍक्च्युली व्हॉमिटिंग इज अ गुड साईन. ते जर होत असेल तर असं लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की ती स्त्री पुढे जाऊन तिला त्या 9 महिन्या पूर्ण प्रेग्नन्सी ती कॅरी करू शकते. मिसकॅरेज होण्याची शक्यता मंदावते. कारण मळमळतं याचाच अर्थ त्या हॉर्मोनची निर्मिती चांगली झालेली आहे तिच्यामध्ये, म्हणून तिला मळमळतं. जे हॉर्मोन बाळाच्या प्रोटेक्शनसाठी आवश्यक आहे ते त्यावेळेला जर चांगल्या त्याची निर्मिती असेल तर ते बाळ सक्षम किंवा 9 महिन्यापर्यंत प्रेग्नन्सी चांगली टिकते किंवा प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होणार नाही. 9 महिने व्यवस्थित प्रेग्नन्सी कॅरी केल्या जाईल. त्यामुळे मळमळणं हे काही चुकीचं नाहीये. त्याला मॉर्निंग सिकनेस सुद्धा असं म्हणतात. जरुरी नाही की तो फक्त मॉर्निंगलाच होईल, तो दिवसभर सुद्धा होऊ शकतो, पण सकाळी होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळेला त्या आईनी आपल्या बेड साईड म्हणजे झोपेतनं रात्री ब्रश करून झोपायचं, हे तर अर्थात निर्विवाद सगळ्यांसाठीच लागू आहे, सत्य आहे. त्यामुळे तिने सकाळी उठल्यावर एकदम उठून न बसता झोपल्याच आपल्या बेड साईडला काहीतरी सॉलिड, आता काहीतरी सॉलिड मध्ये थोडी पोळी असू शकते, तिच्या आईनी किंवा घरच्यांनी आणून ठेवावी. किंवा मग आता नसेल तर रात्री झोपताना त्यावेळेला ऑप्शन नाही म्हणून मग बिस्किट डब्यामध्ये, जर दोघंच राहत असतील किंवा स्त्री एकटी असेल, करणारं कोणी नसेल, तर तिने थोडक्यात मला हे म्हणायचंय, उठल्याबरोबर लिक्विड पिण्याऐवजी तिने त्यावेळेला मग थोडंसं सॉलिड काहीतरी खावं. नंतर उठून बसून जसं तिच्या शरीराची जास्त मळमळत असेल तर त्यावेळेला लिक्विड घेऊ नये. हळूहळू ते मळमळणं कमी होत जातं आणि मग तिला आपला रेग्युलर डाएट सुरू करता येतो. त्यानंतर दुसऱ्या ट्रायमेस्टर म्हणजे या ट्रायमेस्टर मध्ये खास लक्षात ठेवायचं आहे की मळमळ होत असताना कुठल्याही प्रकारचं खूप जास्त ऑइली किंवा ज्याला आपण पोटॅटो चिप्स म्हणतो किंवा ब्रेड, हे खूप जास्त ऑइली किंवा खूप जास्त मैदायुक्त अन्नपदार्थ खाऊ नये. आणि आणखीन महत्वाचं म्हणजे तिला मळमळतं आहे त्यामुळे तिने छोटे फीड्स घ्यावे. म्हणजे खूप मोठं एकदम एकदा बसलं की पोटभर जेवून घेतलं असं न करता ऍक्च्युली पावच पोट खावं आणि पुन्हा थोड्या वेळाने 4 ते 5 तासांनी खाण्याच्या ऐवजी साधारणपणे 2.5 ते 3 तासांनी परत थोडं खात जावं. म्हणजे तिला मळमळीचा त्रास, स्मॉलर मील्स घ्यायचे आणि फ्रिक्वेंटली घ्यायचे. लहान जेवणं आणि फ्रिक्वेंटली, वारंवार त्याची फ्रिक्वेन्सी थोडीशी वाढवायची. खूप जास्तही वाढवायची गरज नाही. पण जेवणामध्ये ज्या 4 गोष्टी मी मेन सांगितल्या त्यात जास्त
म्हणजे थोडक्यात खूप जास्त फॅटी फूड घ्यायचं नाही. शक्यतो कॉफी आणि खूप जास्त मीठयुक्त अन्न टाळायचं, म्हणजे मग हे मॉर्निंग सिकनेस पण कमी होतो आणि तिचं आहार पण योग्य होतो. फोलिक ऍसिड जर आहारातून जात नसेल तर डॉक्टरकडे जायचं आणि फोलिक ऍसिड डॉक्टर सप्लिमेंटेशन देतात त्या घ्यायच्या. पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये तिला जेवढ्या कॅलरीज लागतात त्याच्यापेक्षा 10% कॅलरी आपल्याला पर डे वाढवायच्या असतात आणि त्यामुळे आपण तिच्या तेवढ्या कॅलरीज आपण वाढवायच्या. आणि जर ती बेसिकली नॉर्मल असेल तर हे चेंजेस डोक्यात न ठेवता तिला जेवढं खावंसं वाटतं तेवढं तिने खावं, पण त्याच्यामध्ये तेलकट तुपकट पदार्थ, बाजारचे पदार्थ आणि ज्याला आपण म्हणतो अस्वच्छ आणि शिळे पदार्थ टाळावे. हे साधं तत्व आहे. कारण तिला जेवढं खाता येईल तेवढंच तिने खावं, त्यापेक्षा जास्त जबरदस्ती तिला करू नये. कारण बाळ बरोबर जर तिच्याकडे सगळी पोषक तत्व असतील तर बाळ बरोबर वाढत असतं तिच्या शरीरामध्ये. दुसऱ्या ट्रायमेस्टर मध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हे जे 4 ते 6 महिने आहे याच्यामध्ये काय करावं, तर याच्यामध्ये ऍक्च्युली टू बी व्हेरी फ्रँक मळमळ कमी झालेली असते. बाळ पहिल्या 3 आपल्याकडे आहे बघा, आपण मराठीमध्ये म्हणतो की तिला चोर चोळी घातली. चोर चोळी ही साधारणपणे 3 महिन्याची प्रेग्नन्सी झाल्यानंतर गुपचूप घातल्या जाते, त्याला चोर चोळी म्हणतात. 7व्या 8व्या 9व्या महिन्यामध्ये डोहाळ जेवण तर खूप मोठे मोठे कार्यक्रम केले जातात, परंतु पहिल्या 3 महिन्यानंतर कारण आहे त्याच्या मागे की त्या 3 महिन्यापर्यंत ती प्रेग्नन्सी स्टेबल अगदी झालेली नसते, त्यामुळे ती जनमानसामध्ये त्याचं न्यूज पसरू नये एवढाच त्याच्या मागे उद्देश असतो. आणि चोर चोळी म्हणजे एक कार्यक्रम करतात, त्याच्या मागचा उद्देश असावा असं मला वाटतं, असा असावा की त्या स्त्रीला त्या गोष्टीची जाणीव करून दिल्या जाते आणि बाळाचं कौतुक होतं, लोकांमध्ये घरच्यांमध्ये अवेअरनेस येतो की ही घरची स्त्री प्रेग्नंट आहे तर काही लिमिटेशन्स या पाळल्या पाहिजे आणि गर्भसंस्काराप्रमाणे बाळावर त्याचे चांगले गर्भसंस्कार होतात. आणि म्हणूनच ती योजना असावी असा एक माझा अंदाज आहे. परंतु 3 महिन्यापर्यंत स्टेबल नसल्यामुळे ती लोकांमध्ये सांगत नाहीत की प्रेग्नंट आहे म्हणून, कारण ते स्टेबल नसते. पण सेकंड ट्रायमेस्टर मध्ये म्हणजे 4 ते 6 महिने ती स्टेबल झालेली असते प्रेग्नन्सी आणि काय असतं तिची मळमळ पण थांबलेली असते. त्याच्यामुळे ना आईला एक आनंद, कारण तिला नवीन अनुभूती येत असते, त्यावेळेला तिला आनंद होतो. तर तिने त्यावेळेला ती खूप चांगलं चांगलं खाऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या गरजा पण वाढतात त्यावेळी, कारण त्यावेळी आतमध्ये फिटसची डेव्हलपमेंट पण होत असते आणि ग्रोथ पण होत असते. फिटस म्हणजे आईच्या उदरात असलेलं बाळ, ज्याला आपण गर्भ म्हणतो. तर त्या फिटसची वाढ पण होते आणि फिटसची वृद्धी पण होते, म्हणजे दोनही गोष्टी होत असतात. त्यामुळे तिथे तिचं पोषण तिला, जसं आपण सांगितलं, पुन्हा तत्व तेच आहे, सगळीकडे तत्व तेच आहे, तत्व बदलणार नाही. तिला पोटही भरलं पाहिजे आणि पोषक तत्वही मिळाली पाहिजे, म्हणजे ते महत्वाचं आहे. बाहेरचं अन्न शक्यतो नाही, बंदच ठेवलं पाहिजे. तिला प्रोटीन भरपूर असलं पाहिजे, व्हिटॅमिन्स म्हणजे भाज्या फळं तिने भरपूर खाल्ली पाहिजे, आयर्न कॅल्शियम झिंक आपण जे बोललो आता ते सगळं तिने सगळ्या 3ही ट्रायमेस्टर साठी होतं ते तिने भरपूर खाल्लंच पाहिजे. म्हणजे 4 ते 6 महिने, मी खरं माझं मत सांगते, प्रत्येकाला पटेल असंही नाही. जनरली आईकडे आणल्या जातं मुलीला डिलेव्हरी करता, माहेरी पहिली डिलेव्हरी ही पद्धत आहे आपल्यामध्ये, का आहे मला माहित नाही, पण ही पद्धत आहे. त्यामागचंही कारण आहे की तिला आईजवळ जास्त मोकळं वाटत असेल, सासूपेक्षा वाटतच असेल, नॅचरल आहे ते. आणि कारण सासू ही नेहमी आई सारखी असते, आई नसते. त्यामुळे काय होतं की तिला माहेरी आणल्या जात असावं. पण माझं मत असं आहे
की प्रेग्नन्सीच्या 4 ते 6 महिने जर तिला आईकडे नेलं तर ती अगदी छान रिलॅक्स मूड मध्ये व्यवस्थित तिला हवं तसं हवं तेव्हा हवं ते खाऊ शकते किंवा अधिकाराने आईला. आणि हे जर शक्य नसेल तर त्या सासूनी आई व्हावं. हाच एक पर्याय आहे जर आपल्याला उत्तम पिढी हवी असेल तर. आणि ती सगळ्यांना हवीच आहे, ती हवीच आहे. तर मग आपल्याला ते हवं आहे तर हे करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण इथे तिला उत्तम अन्न मिळालं तरच आणि तरच तिच्या बाळाची निरोगी वाढ आणि विकास होणार आहे. वाढ पण आणि विकास पण. तिसऱ्या ट्रायमेस्टर मध्ये बघा काय होतं, तेव्हा पुन्हा बाळाचं ग्रोथ झालेली असते. त्यामुळे तिचं ज्याला आपण म्हणतो ना गर्भाशय मोठं झालेलं असतं, पोट बाहेर आलेलं असतं, त्यामुळे दिसतं आपल्याला पोट आलेलं. तिला त्याचं प्रेशर येत असतं, त्यामुळे परत तिच्या खाण्यावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. कारण ते डायजेस्टिव्ह सिस्टीमवर थोडं प्रेशर आणतं. कधी कधी या प्रोसेसमध्ये या महिन्यांमध्ये डायजेस्टिव्ह ज्युसेसची निर्मिती पण थोडी मंदावते, कारण त्यांच्यावरही प्रेशर आलेलं असतं. त्यामुळे तिचं पचन 7 ते 9 महिन्यामध्ये प्रेग्नन्सी असताना थोडं मंदावतं आणि त्याच्यामुळे तिला कॉन्स्टिपेशन होतं बरेचदा. त्यामुळे एकदा जर पोटाला कॉन्स्टिपेशन झालं, पोट साफ नीट झालं नाही तर खाण्याची इच्छा तिची कमी कमी होत जाते. मग इथे तिचं पोषण थोडं कमी होणार असेल तर बेस्ट पिरियड इज सेकंड ट्रायमेस्टर, 4 ते 6 महिने. ते चौथा, 5वा आणि 6वा महिना हा तिच्या म्हणजे अगदी गोल्डन पिरियड आहे. हे जर आपण लक्षात घेतलं, कारण काहीच त्रास नाही, मॉर्निंग सिकनेसचा पण नाही आणि युट्रसच्या प्रेशरचा पण नाही, तर अशा वेळेला तिला जर उत्तम अन्न दिलं तर ती प्रेग्नन्सी सुदृढच होऊ शकते. आणि ज्याला आपण म्हणतो बरेचदा तिला या 7व्या ते 9व्या महिन्यामध्ये, कारण डायजेस्टिव्ह सिस्टीमवरही प्रेशर आहे, गर्भाशयात वाढलेलं आहे, त्यामुळे तिला ते डायजेस्टिव्ह ज्युसेस फूड पाईप मधनं वर येतात, म्हणजे तिला ऍसिडिटीचा त्रास होतो बरेचदा. आणि ऍसिडिटीचा त्रास झाला की सुद्धा खाणं पिणं नकोसं होतं. त्यावेळेला तो पण आपल्या लक्षात असला पाहिजे. पुन्हा तत्व तेच की अगदी छोटं मील तिला द्यायचं आणि थोडं जास्त वेळेला द्यायचं. आणि जेव्हा जेव्हा ऍसिडिटीचे सिम्पटम्स येतात आहेत त्या वेळेला तिला थोडंसं गार दूध प्यायला द्यायचं, तर थोडी ऍसिडिटी कमी होईल. पण ऍसिडिटी ती जाणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, ऍसिडिटी असल्यामुळे मसाल्याचे पदार्थ कमी करून टाकावे किंवा देऊच नाही, कारण ते तामसी आहार आहे. खूप जास्त मसाले खाणं हा तामसी आहार आहे. आणि तिचं पोट साफ व्हावं, कारण मी आधीच सांगितलं या पिरियडमध्ये पोट सुद्धा साफ होत नाही. मग तिचं पोट साफ व्हावं म्हणून तिला रेषांयुक्त अन्न पदार्थ थोडे जास्त द्यावे लागतील. आता साधे उदाहरणार्थ सांगते मी तुम्हाला. सर्व प्रकारच्या उसळी किंवा भेंडीची भाजी, वांग्याची भाजी याच्यामध्ये खूप फायबर आहे. तर तिला जशी आवडते त्या पद्धतीची करून जर ती भाजी आपण दिली तर तेवढं तिला जेवण करणं सुसह्य होतं, फायबर मिळतं, त्यामुळे पोट साफ होतं. पोट साफ झालं की ती पुन्हा खायला तयार होऊ शकते. हे सगळं दुष्टचक्र आपण भेदू शकतो. आणि अर्थात प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन यावर महत्व, कारण फळं दिली तरी सुद्धा तिला फायबर्स मिळणार आहे आणि त्याच सोबत व्हिटॅमिन्स पण मिळणार आहे. त्यामुळे तिचं पोट साफ व्हायला मदत होते. प्रेग्नन्सीमध्ये पपई ही कॉन्ट्रा इंडिकेटरी आहे ते फळ, कारण पपईमध्ये एक खरोखरीच असं एक अगदी स्मॉल अमाऊंट मध्ये एक घटक आहे ज्यानी पोटामध्ये डिलिव्हरी सारख्या पेन्स येणारं जे हॉर्मोन आहे त्याचा अगदी अगदी स्लाइट अंश आहे, अगदी स्लाइट. आणि त्याच्यामुळे शक्यतो प्रेग्नन्सीमध्ये जर ती अवॉइडच केली, इट इज व्हेरी गुड फ्रूट, पण जर प्रेग्नन्सीमध्ये अवॉइड केलं तर उत्तम होईल किंवा अवॉइड करावं असं माझं सजेशन असतं. आता त्याचबरोबर बघा, यानंतर आपण आता बघूया हे सगळे तिचे फिजिओलॉजिकल चेंजेस बद्दल आपण बोलतोय. आणि या फिजिओलॉजिकल चेंजेस नंतर एक साधारण तिचा आहार कसा असावा त्याबद्दल मी या स्क्रीनवर लिहिलंय. अर्थात
हा प्लॅन डिपेंड करतो तिची कंडिशन. जर तिला सकाळी खूप मळमळत असेल तर तिने हे लेमन पाणी कमी घ्यावं. पहिलंच जे लिहिलंय मी 6:30ला उठल्यानंतर जे तिला हनी लेमन पाणी म्हटलंय ते तिने कमी घ्यावं. नुसतं हनी आणि लेमन सुद्धा चमच्यानी घेता येतं, तेवढं घ्यावं, पाणी घालू नये. त्यानंतर हा प्लॅन आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. साधारणपणे 25 मिनिट तिने 20 ते 25 मिनिट सावकाश चालायचा व्यायाम करायचा आणि त्यानंतर ती जे काही घेत असेल, चहा, दूध, कॉफी घेत नसेल तर जबरदस्तीने देऊ नका. आणि भिजवलेले बदाम, मनुका 4 आणि खजूर 2. जर चहा, दूध, कॉफी घेत नसेल तर मग हे कंटिन्यू करा. आणि जर चहा, दूध, कॉफी घेत असेल तर ते खजूर आणि मनुका घेऊनही विशेष लोहा करता म्हणून उपयोग होणार नाही. त्यामुळे त्याच्याप्रमाणे ते बदलत जाईल. कदाचित इथे तिने नुसतं ग्लुकोज पाणी घेतलं, 7:30 वाजता मळमळ कमी झाली असेल तर ग्लुकोज पाणी प्यावं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ती घेऊ शकते. किंवा नाही ग्लुकोज पाणी तर 1 चमचाभर ग्लुकोज पावडर सुद्धा खाऊ शकते. पण थोडंसं पाणी सकाळ झाली की प्यायलाच हवं, कारण रात्रभराचं पाणी न प्यायलेलं आपलं शरीर असतं. त्यामुळे पाणी हे क्लिन्झिंग एजंट आहे, तर शक्यतो ते घ्यावं. 9 वाजता साधारण तिला नाश्ता देण्यात यावा, ज्याच्यामध्ये एखादा पनीर पराठा, कारण आपल्याला प्रोटीनवर फोकस करायचा आहे आणि घरचा बनवलेला, किंवा मग इडली, त्यातनं प्रोटीन मिळेल, किंवा मग अंड्याचं पांढऱ्या भागाचं 2 अंडी घ्यायची किंवा त्याचं एक ऑमलेट करायचं आणि ते तिला द्यायचं. किंवा त्याच्यासोबत जर अगदीच दोघं राहत असतील, घरी बनवणं शक्यच नसेल, तर मग मल्टीग्रेन ब्रेड घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. किंवा मग घरी आपलं जर तिला साथ असेल जी द्यावी असं माझी मिनिमम अपेक्षा आहे सगळ्यांकडनं, तर तिला आपण उपमा, पोहे हे सगळं करून देऊ शकतो, ते तिने घ्यावं. 11 वाजता तिला एखादा मी मुद्दाम फ्रूट ज्यूस सांगितलंय, कारण तिला लिक्विड पण मिळायला पाहिजे आणि फ्रूट ज्यूस ऍक्ट्स ॲज अन ॲपेटायझर, म्हणजे भूक लागते त्याने, म्हणून मी फ्रूट ज्यूस म्हणतेय. की नाही तर अदरवाईज आपण फळच खातो ज्यातनं फायबर पण मिळतं, पण फ्रूट ज्यूस घेतला तर इट ऍक्ट्स ॲज अन ॲपेटायझर. लक्षात एवढंच ठेवायचंय, तो अगदी ताजा असला पाहिजे आणि बाजारचे डब्यांमधले फ्रूट ज्युसेस नाही. ताज्या फळाचं ताजा रस काढून दिला तर तो खूप चांगला. जर शक्य नसेल तर चक्क घरी बनवलेल्या दह्याचं ताक करून द्यावं, ते ताक सुद्धा 1 ग्लास ती घेऊ शकते. 1 वाजता नॉर्मल जेवण तिने घ्यायचंय. जेवणामध्ये फक्त दही मात्र आठवणीने घ्यायचंय, कारण त्याशिवाय तिचं पोटाचं पचन संस्था चांगलं काम करणार नाही. 4:30 वाजता तिने कुठली तरी एखादी उसळ, त्यानंतर किंवा चीज पराठा, चीज सँडविच, पोहे, कॉर्नफ्लेक्स, तिला जे आवडत असेल ते, एखादा टोमॅटो घ्यायचा किंवा मग काही काकडी वगैरे हे पण घेता येतं, म्हणजे जेणेकरून तिचं पोट भरेल. आणि पुन्हा 8 वाजता तिला आपण फ्रूट ज्यूस, किंवा तो 7:30, 7 ते 8च्या मध्ये पण देता येईल. फ्रूट ज्यूस द्यायचा किंवा सरबत द्यायचं. सरबत कोणतं? लिंबाचं किंवा कोकमचं सुद्धा दिलं तरी पण चालेल. की आणि पुन्हा रात्री तिने जेवायचं. त्यानंतर जर तिला आयर्न पोटाचा त्रास असेल किंवा किंबहुना तो साधारण 6व्या-7व्या महिन्यानंतर होतोच, 7व्या महिन्यानंतर, त्यावेळेला आपण अंजीर हे पोट साफ करण्यासाठी म्हणून देतोय. तर अंजीर 3-4 तास भिजवायचं आधीच, आणि ते तिने अंजीर आणि साय विरहित दूध घेऊन मग झोपायचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी पोट साफ राहतं. झोपायच्या 2 ते 2.5 तास आधी जेवण झालं पाहिजे, म्हणजे ऍसिडिटीचा त्रास होणार नाही. हा डाएट प्लॅन सगळ्यांसाठी सरसकट लागू नाहीये. म्हणजे टेलर मेड डाएट प्लॅन करायला पाहिजे. टेलर कसे कपडे आपल्याला आपल्या मापाचे शिवून देतो. बाजारामध्ये एका स्टँडर्ड मापाचं अवेलेबल असतं, परंतु आपल्याप्रमाणे त्याला माप करून घ्यावं लागतं, कुठेतरी शिलाई मारून घ्यावी लागते. तसं इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन प्रत्येक व्यक्तिनिहाय ते बदलत जाईल. म्हणून तुम्ही तुमच्या न्यूट्रिशनिस्टला आपली गरज आणि आपलं असलेली स्थिती जर सांगितली तर ती त्याप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट आपला डाएट प्लॅन करून देते. आता आपण येतोय लॅक्टेशनवर. लॅक्टेशन म्हणजे दुग्धसर्जन काळ.
याच्यामध्ये बऱ्याच गैरसमज आहे. आईला अमकं खायला द्यायचं नाही, तमकं आईनी सगळं काही खावं. आईनी समजा बेसन खाल्लं, आईला गॅसेसचा त्रास होऊ शकतो जर आईला बेसनाने गॅसचा त्रास होत असेल तर. पण आईच्या दुधातून ते बेसन बाळाला जात नाही. आईच्या दुधाचं जे न्यूट्रिशन आहे तेच जातं. बेसन आई शरीरात पचवते आणि त्यानंतर त्याची दुधाची निर्मिती ही होते. मी तुम्हाला असा रिसर्च झालेला आहे, अतिश्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब स्त्रीच्या दुधाच्या टेस्ट केल्या आणि त्या दुधाच्या क्वालिटीमध्ये विशेष फरक नाहीये. म्हणजे आईचं दूध हे ईश्वराची लीला म्हणावी लागेल, याला बॉडी सायन्स म्हणावं लागेल. आई जे खाते त्यातून दुधातले न्यूट्रियंट्स तयार होतात. बेसन खाल्लं तर बेसन डायरेक्ट जाणार आहे असं नाही. आणि हेही पाहायला मिळतं की आईचं सगळं प्रेम तिला मूल झाल्यानंतर अतिशय म्हणजे ओसंडून वाहतं. खरं तिला गरज असते मूल गर्भाशयात असताना आईची गरज असते, पण आईचं सगळं प्रेम, चांगलं खाणं, इतकं तुपकट आणि तेलकट खायला घालतात. हळूहळू आता ह्या कन्सेप्ट बदलत चालले आहे, अवेअरनेस येतोय लोकांमध्ये, पण इतकी तुपकट पदार्थ खायला घालतात. जुने पदार्थ जुन्या लोकांना योग्यच होते, कारण इतका आराम त्या स्त्रियांना मिळत नव्हता. त्या स्त्रिया काटक होत्या, खूप अंग मेहनत करायच्या, त्यामुळे त्यांच्याकरता गरज होतं. हल्ली आम्ही मेहनत करतो पण शारीरिक नाही, फक्त मानसिक मेहनत आमची चाललेली असते सकाळपासून रात्रीपर्यंत. त्याच्यामुळे आपण इतकं जास्त खाऊ शकत नाही, खायलाही नको. तर आईच्या आहारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे ज्या दुधातून बाळाला मिळणार आहे. आणि दूध निर्मिती करता असं म्हटलं जातं की आळीव हा दूध निर्मिती करता मदत करतं, कारण तो लोहयुक्त तर आहेच. त्याच्यामुळे आळीव, त्याच्यानंतर दूध, बदाम, लसूण हे सगळे लॅक्टोगोगस म्हणजे ज्यांनी दुधाची निर्मिती होत असते असे पदार्थ आहे, तर हे आईला द्यावे. एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, सक्सेसफुल जे ब्रेस्ट फीडिंग आहे हे फक्त आईच्या खाण्यावर नाही अवलंबून. आईला किती ताण आहेत, आईला ब्रेस्ट फीडिंग करायची किती इच्छा आहे, या आणि अशा सारख्या असंख्य गोष्टींवर अवलंबून आहे. सध्याचा जमाना हा करिअर ओरिएंटेड झाल्यामुळे बरेचदा याचे दुष्परिणाम आपल्याला दिसतात. पण ब्रेस्ट फीडिंग किंवा ब्रेस्ट मिल्क हे आईसाठी आणि बाळासाठी आईनी ब्रेस्ट फीडिंग करणं अत्यंत उत्तम आहे. आईला कॅन्सर सारख्या रोगापासनं, ब्रेस्ट कॅन्सर सारख्या रोगापासनं दूर ठेवतं, नॅचरल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून काम करतं, बाळाला उत्तम पोषण मिळतं, बाळाला हवं तेव्हा हवे तिथे ते पोषण दिल्या जाऊ शकतं, आणि आईची सुद्धा फिगर चांगली व्हायला जर आईनी ब्रेस्ट फीडिंग केलं तर मदत होऊ शकते. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह मनवावा लागतो. याच्यामध्ये स्तनपानाचं महत्व विशद करावं लागतं, वेगवेगळे कार्यक्रम घ्यावे लागतात, जेणेकरून लोकांमध्ये स्तनपानाबद्दल जागृती होईल. पण स्तनपान हे अतिशय त्याकरता म्हणून आईचा आहार तर चांगला असलाच पाहिजे, पण ती मेंटली सुद्धा अतिशय, ज्याला आपण म्हणतो की सुस्थितीमध्ये असली पाहिजे, स्ट्रेस मध्ये नको, किंवा मुलगीच झाली, आम्हाला मुलगाच हवा होता, हे जे घरांमध्ये चित्र दिसतंय त्याच्यामुळे सुद्धा त्या ब्रेस्ट मिल्क सिक्रिशन मध्ये दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी जर आपण घेतली, तर जर हे सगळं नॉर्मल खायला घातलं तर प्रॉपर ब्रेस्ट मिल्क तयार होतं आणि ती ब्रेस्ट फीड करू पण शकते. हे महत्वाचं आहे. आता आपले हे जे ट्रॅडिशनल फूड्स आहेत, ज्याच्यामध्ये अजवेनचे लाडू आहे, आपले डिंकाचे लाडू आहे, बत्तीसा नावाचा एक राजस्थान मधला एक घटक आहे, अन्न पदार्थ आहे, त्याचे लाडू आहे, हळदीचे लाडू आहे, सुंठाचे आहे, मेथीचे, अळीवाचे, बदामाचे,
हे सगळे लाडू यांच्या जागी अगदी उत्तम आहे, पण यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जर तूप घातल्या जात असेल तर त्या तुपाचं प्रमाण थोडं कमी, म्हणजे फॅट कमी, आणि याचं समजा लाडू न बनवता त्याचा जर चुरा केला, लाडू बनण्यासाठी म्हणून खूप तूप घातलं जातं, तर त्याचा जर चुरा केला आणि तो जर तिने खाल्ला, लाडू न घेता आपण सुपारी किंवा साखर खातो तसा तो चुरा खाल्ला, तर तिला पोषण मिळेल, कारण हे सगळे पदार्थ अतिशय उत्तम आहे, अतिशय गुणकारी आहे, त्याचा औषधी उपयोग आहे, त्याचं आपल्या शरीरामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे, त्याच्यापासनं खूप फायदे होतात या सगळ्या गोष्टींपासनं, म्हणून हे जरूर घ्यावे, पण त्याच्या सोबत तुपाचं प्रमाणावर थोडा कंट्रोल ठेवावा हल्लीच्या पिढीसाठी. आणि जे लोक शारीरिक कष्ट करणारे आहेत, व्यायाम करणारे आहेत, त्यांना तर सगळंच खाणं सर्व प्रमाणामध्ये अलाउड आहे. आता एक साधारण काही रेसिपीज मी सांगितलेले आहे की प्रेग्नन्सी मध्ये दूध, दही, खवा, चीज, सोया, रागी, बनाना, ग्रीन लिफी व्हेजिटेबल हे सगळं का घ्यावं, त्यापुढे त्याचा उपयोग पण सांगितला आहे. कारण दूध आणि दही, खोवा, चीज हे घेतलं तर आपल्याला प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन मिळतं. त्याच्यानंतर केळी, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स घेतल्या तर, एक मिनिट, हॅलो हॅलो, नाही चुकून लागला का? यांच्याकडनंच फोन होता, ठावकर सरांचा चुकून लागला असेल. बर, तर हे सगळं आपल्याला मिळतं. आणि फ्रूट सॅलेड घेतलं तर ॲपेटायझर म्हणून काम करतं आणि न्यूट्रिएंट देतं ते. असे असंख्य स्क्रीनवर सगळं लिहिलेलं आहे मी. या स्क्रीनचा तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे त्या अगदी सिंपल भाषेत काय खायचं आणि कशासाठी खायचं हे सगळं त्यामध्ये लिहून दिलेलं आहे. साधारण आजच्या लेक्चरचा तो सार आहे, आपण असं समजूया. आता ही शेवटची आणि महत्वाची स्लाइड बघा. आपण जर प्लॅन करून मदरहुड कडे गेलो तर हेल्दी बेबी आणि हेल्दी नवीन जनरेशन येतं. शेतकरी काय करतो, आपली जमीन, धरती माता, हिला बीज अंकुरे अंकुरे काळ्या मातीत मातीत, तसंच मानवी मातेमध्ये गर्भ अंकुरे अंकुरे आईच्या गर्भाशयात. जसं जमिनीला नांगरणी, वखरणी केल्या जाते, जमीन आधी सक्षम बनवतात, मग त्यामध्ये उत्तम बियाणं टाकल्या जातं, तेव्हा कुठे उत्तम निर्मिती होते अन्नाची. मग तेच ह्युमन मदर मध्ये, तिच्या गर्भाशयाच्या बाबतीत सुद्धा केलं पाहिजे. जणू काही असं समजायचं की ही गर्भाशय म्हणजे जणू काही माताच आहे, धरणी माता आहे, आणि तो जो गर्भ आहे तो तिच्या शरीरामध्ये, आपल्याला म्हणता येईल की तो तिच्या शरीरामध्ये गेला आहे, आणि त्यांनी ज्याला आपण म्हणतो की एक रोप जसं आपण लावतो तसा तो गर्भ तिच्या शरीरामध्ये, आणि फिटस जे आहे ते जणू काही त्याच्यापासून आलेलं नवीन शूट आहे, नवीन झाडाची, कोळ झाडाची निर्मिती जणू काही झालेली आहे. आणि हे जे रूट्स आहेत, म्हणजे जी मुळं आहेत, हा म्हणजे प्लासेंटा. मग जसं आपल्या धरणी मातेच्या बाबतीत आपण करतो तसं मानवी मातेच्या बाबतीत का नाही करायचं? किंबहुना जो धरणी मातेला फायदा होतो आणि आपल्याला त्याच्यामुळे धरणी मातेमधनं त्याची झाडाचे जर रूट्स चांगले झाले तर आपल्याला त्या मिळणारं त्या झाडाला पोषण चांगलं होतं. मग हे मानवी मातेच्या बाबतीत का करायचं नाही? आणि जर आपण हेल्दी सॉइल ठेवली तर आपल्याला हेल्दी क्रॉप मिळतं. मग जर हेल्दी मदर असेल तर आपल्याला हेल्दी बेबी मिळवण्यापासनं कुणीही रोखू शकत नाही. आणि स्त्रीचं गर्भाशय हेल्दी राहण्याकरता तिचं साधारण 12व्या-13व्या वर्षापासनं पोषण उत्तम असलं पाहिजे, तरच तिचं गर्भाशय उत्तम राहणार आहे. आणि ड्युरिंग प्रेग्नन्सी गर्भाशय जर सक्षम असेल तर सक्षम मातीमध्ये जसं सक्षम झाड निर्माण होतं तसं सक्षम गर्भाशयामध्ये सक्षम अंकुर वाढेल आणि आपला भारत देश अतिशय उत्तम प्रगती करेल. मुळामध्ये आपण कोण मदत करू शकतं भारताच्या या जनसंख्येच्या पॉप्युलेशनला? माझं म्हणणं आहे, अर्थात
तुम्हीच. आपण सगळे मदत करू शकतो. कसं? छोटीशी फॅमिली करायची. पुन्हा कशी? तर सेक्युअर आणि हेल्दी मुलं जन्माला घालायची. आई शुड फील सेक्युअर. आईला वाटलं पाहिजे तिला शाश्वती मिळाली पाहिजे. आणि हेल्दी बाळ जन्माला, लो बर्थ वेट नाही, हेल्दी बाळ जन्माला घालायचं. आणि मग हेल्दी बाळ जन्माला कसं कसं होऊ शकतो? तर आज जे आपण लेक्चर ऐकलं त्याचं जर आपण ज्याला आपण म्हणतो की त्याचा जर विचार केला, ते जर आत्मसात केलं आणि तसं जर आपल्या वागण्यामध्ये दिसलं, तर आई अतिशय सेक्युअर आणि अतिशय चांगल्या बाळाला जन्माला घालू शकते. सगळं सांगितल्यानंतर मी नेहमीप्रमाणे परत माझी प्रार्थना मी माझ्याकडनं सांगण्याचा प्रयत्न केलाय, पण तरीही माझी जी प्रार्थना आहे ती मी परत एकदा म्हणणार आहे. जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया. दे बुद्धी देवराया, दे बुद्धी देवराया. हरिओम. मी स्क्रीन शेअर थांबवते, मग जर कुणाला काही, आणि थोडा उशीर झाला मला मान्य आहे, पण माझ्याजवळही काही इलाज नव्हता. हरिओम ताई. हरिओम. हरकत नाही उशीर झाला तरी, पण आपल्याकडून आमच्या सारख्यांना पण माहिती ऐकायला मिळाली. हो हो. तरी आम्ही वयाने जरी जास्त झालं असेल, पण त्या पिरियड मध्ये लग्न झाल्यानंतर सुद्धा काही गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या. त्यावेळेस ह्या गोष्टी माहिती व्हायला पाहिजे होत्या. हो. आता आजोबा झालो, माहिती झाल्या मुलीच्या बाबतीत आपण ते करू शकतोय. आमच्या बाबतीत जरी करू शकलो नाही तरी मुलीच्या बाबतीत आम्ही ते करू शकतो. खरं माझा उद्देश तोच आहे की निदान ठीक आहे, आपल्या वेळेला नसेल माहिती तर आपण आपल्या पुढच्या जनरेशनला या सगळ्या गोष्टींमुळे फायदा करून देऊ शकतो. येस, ओके, बरोबर आहे. आणि पहिलं मूल ज्या वेळेस होते त्यावेळेस आई वडिलाला आणि घरच्यांना खूप आनंद होतो. खूप आनंद म्हणजे तिचे खूप संगोपन केले जातात, भरपूर खायला दिले जाते, सगळं दिलं जातं. पण ज्यावेळेस दुसरं बाळ होतं त्यावेळेस एवढे लाड पुरवले जात नाही, एवढं मात्र निश्चित आहे. पण असं व्हायला नको. असं व्हायला नकोय. ते अज्ञान अज्ञान असं व्हायला नको. बरेचदा आपलं अज्ञानामुळेच खूप गोष्टी होतात. गरिबीमुळे होतात का? तर निश्चित होतात, गरीब लोकांचं बिचाऱ्यांचं, पण ईश्वर त्यांच्या मदतीला धावून येतो. आणि अज्ञानामुळे जर आपण केलं तर देव म्हणतो यांना सगळं दिलं तरी पण जर यांना कळत नसेल तर मी तरी काय करू. बरोबर. हरिओम. छान माहिती मिळाली. मुलीच्या बाबतीत ही सतर्कता आपल्याला घेता येईल, एवढं निश्चित. मी लक्ष्मण शेलोकर, पुणे. नमस्कार. नमस्कार. आपण शांती पाठ घेऊया. अंजली. हो. सतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्मा गमय. ओम. मी डॉक्टर रमेश दादांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर असल्यामुळे या विषयावर प्रकाश टाकावं आणि आपण अंजली ताईंचे आभारही द्यायचे करूया. डॉक्टर रमेश दादा. हरिओम ताई. दादासाहेब टिचकुले या योग वर्गातील जे आदरणीय मतेदादा, आदरणीय ठावकर दादा, आजचे आमच्या गुरु आदरणीय अंजलीताई राजवाडे ताई, आमचे सर्व सिनियर साधक आणि सर्व साधक यांना प्रणाम करतो.
पहिल्यांदा अंजली ताईंचा यासाठी आभार मानतो की इतक्या चांगल्या विषयावर आणि आमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयावर त्या आम्हाला मार्गदर्शन करतात आणि अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आहे. नंतर अंजली ताईंच्या आजच्या मार्गदर्शनामध्ये ज्या 2-4 गोष्टी मेडिकल संबंधित आहेत, तर त्याबद्दल थोडं मी सांगू इच्छितो. आदरणीय अंजली ताईंनी एक शब्द म्हटला होता की सुरुवातीला बाळामध्ये जे कॉरोनरी हार्ट डिसीज होऊ शकतात, हा एक शब्द वापरला होता. तर कॉरोनरी हार्ट डिसीजेस हे 2 प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. एक ज्यांनी लहान बाळांचं सिटी स्कॅन किंवा सोनोग्राफी केली असती, तर त्यावेळेस त्यांना हे 2 शब्द ऐकायला मिळतात, ASD आणि VSD. तर ASDचा अर्थ होतो ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट, म्हणजे हार्टमध्ये 4 कप्पे राहतात. वरचे 2 कप्प्यांना ॲट्रियम म्हणतात. त्याच्या 2 कप्प्यांच्या मध्ये एक पडदा असतो, त्याला सेप्टम म्हणतात आणि त्याच्यामध्ये जर छिद्र असेल तर त्याला ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट म्हणतात. त्याच्यानंतर 2 व्हेंट्रिकल राहतात. ॲट्रियमच्या खाली 2 हार्टमध्ये 2 व्हेंट्रिकल राहतात, 2 कप्पे. तर त्यांना व्हेंट्रिकल्स म्हणतात आणि त्यांच्यामध्ये जो पडदा राहतो त्याला व्हेंट्रिकल सेप्टम म्हणतात. व्हेंट्रिक्युलर सेप्टम. त्याच्यामध्ये जर छिद्र असलं तर त्याला व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट VSD असं नाव राहतो. आणि हे छिद्र किती लहान आहे, किती मोठं आहे त्याच्यावर अवलंबून त्या बाळाची हार्टची शस्त्रक्रिया करायची किंवा नाही करायची, की ती छिद्र आपोआप बंद होईल, याबद्दल आपल्याला मार्गदर्शन हृदयरोग तज्ञ देतात. तर हा ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट किंवा व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट हा बाळ जन्मापासून तर 5 वर्षापर्यंत त्याचे काय सिम्प्टम्स दिसतात त्याच्यावर अवलंबून राहतं. तर कधी-कधी हा डिफेक्ट जास्त असला तर लहानपणापासूनच बाळाचे जे नखं आहेत, जीभ आहे ती आपल्याला निळ्या रंगाची दिसते आणि अशा वेळेस आणि त्याला बाळाला श्वास घ्यायला त्रास होतो. अशा वेळेस त्याचं लवकरात लवकर ते डिफेक्ट बंद करण्यात येतो. किंवा कधी-कधी तो डिफेक्ट लक्षात नाही आला तर बाळ मोठं झाल्यानंतर शाळेत वगैरे जाऊ लागलं आणि ज्यावेळेस तो धावतो त्यावेळेस त्याचे बोटं आणि जीभ निळी होते, ओठ निळे होतात. त्यामुळे त्याला आपल्याला डिफेक्ट आहे असं लक्षात येतं. त्यावेळेस त्याची शस्त्रक्रिया करण्यात येते. त्याच्यानंतर ताईंनी एक शब्द आणखी वापरला होता की IUGR म्हणजे इंट्रा युटेराइन ग्रोथ रिटार्डेशन. तर सोनोग्राफीमध्ये जे सोनोलॉजिस्ट आहेत, हा आपल्याला रिपोर्ट देतात की बाळाचं ग्रोथ बरोबर होत नाहीये. अशा वेळेस त्याचा उपचार जे स्त्रीरोग तज्ञ आहे, तर त्यांच्याकडून केला जातो. त्याच्यानंतर कधी-कधी एक शब्द आपण वापरतो की आईच्या गर्भातील बाळाचं जे एम्निओटिक फ्लुइड आहे, ते फ्लुइड कमी आहे. तर कमी फ्लुइड असतानाही आपल्याला ते बाळाचं फ्लुइड म्हणजे एम्निओटिक फ्लुइड बरोबर झालं पाहिजे यासाठी गर्भातच गर्भवती स्त्रीला आपल्याला त्याचा ट्रीटमेंट करावा लागतो. सलाईनद्वारे त्याला इंजेक्शन द्यावं लागतं. त्याच्यानंतर तिसरं आहे की जे सोनोग्राफीचा रिपोर्ट आपण पाहतो त्याच्यामध्ये अंजली ताईंनी जसं आपल्याला सांगितलं होतं की झिंक आपल्याला नर्व्हस सिस्टीमसाठी आवश्यक आहे. तर अशा वेळेस जे पॅरामीटर्स आहेत त्या सोनोग्राफीमध्ये लिहिलेले राहतात की ऑक्सिपिटो फ्रंटल डायमीटर, त्याच्यानंतर फ्रंटो टेम्पोरल डायमीटर, अशा प्रकारचे शब्द शॉर्टमध्ये लिहिलेले राहतात. त्याचा अर्थ असा होतो की बाळाच्या मेंदूची कवटीची जी आकारमान आहे हा योग्य आहे किंवा कमी आहे हे लक्षात येते. त्याच्यामुळे आपल्याला हे सोनोग्राफीमधले जे काही शब्द आहेत ते तुम्हाला एक सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर वार किंवा प्लॅसेंटा जो ताईंनी सांगितला होता आणि त्याला जोडणारा जो शब्द आहे तो अम्बिलिकल कॉर्ड, ज्याला आपण नाळ म्हणतो. तर याच्याद्वारे आपल्याला बाळाला जे पोषण दिल्या जाते, तर हा पोषण कधी-कधी नाळ हा गर्भाशयामध्ये असतानाच बाळाच्या गळ्याभोवती गुंडाळला जातो आणि अशा वेळेस डिलिव्हरी होताना बाळाला आपोआपच फाशी लागण्याची शक्यता राहते किंवा त्याला रक्तपुरवठा कमी होतो आणि अशा वेळेस बाळाची वाढही बरोबर होत नाही. तर अशा वेळेस आपल्याला लक्षात आलं तर ते डिलिव्हरी करताना त्याची काळजी घ्यावी लागते. त्याच्यानंतर आणखी पुढचं आहे की ज्यावेळेस
बाळाचे आजकाल नवीन हे निघालेलं आहे की एनॉमली स्कॅन करतात. म्हणजे बाळाचे जे जन्म झाल्यानंतर जे काही व्यंग होणार आहे तर किंवा जे काही आजार होणार आहे तर त्याची तपासणी आतापासूनच गर्भामध्येच केल्या जाते आणि त्या गर्भामध्येच त्याला औषधोपचार दिला जातो की जेणेकरून बाळ सुदृढ जन्म होईल. त्याच्यानंतर काही आजार असे आहेत की त्यांचा आधीच लक्षात आलं की हे आजार झाल्यानंतर बाळाचं जे पूर्ण जीवन आहे हे त्रासमय होईल. तर अशा वेळेस त्या एनॉमली स्कॅनमुळे आपल्याला माहित होते की ह्या बाळाला पुढे वाढू देण्यात काही अर्थ नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याचा जन्म होण्याच्या अगोदरच मेडिकल एबॉर्शन केल्या जातं. म्हणजे हे दोघांच्याही किंवा आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठीच राहतो. तर अशा वेळेसही आपल्याला हा एनॉमली स्कॅन केला जातो. त्याच्यानंतर ताईंनी आणखी बरेचसे मेडिकलशी संबंधित एक शब्द वापरला होता की हे झिंक जे आहे हे बाळाचं जे इंटेलिजंट पोषण आहे ते IQ ज्याला म्हणतो आपण, तर हे वाढवण्यासाठी आपल्याला कामात येतो. आणि हे झिंक ताईंनी एक वेळ त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की आपल्याला पोहळ्याचे जे बी आहेत त्या बियांमधून आपल्याला झिंक जास्त प्रमाणात मिळतो आणि बाकी इतरही आजच्या आपल्या वर्गात सांगितलं त्यांनी. त्याच्यानंतर एक आणखी सांगितलं होतं त्यांनी की गर्भवती स्त्रीला आपण पपई देऊ नये. तर यामध्ये हार्मोन जो आहे पॅपॅव्हॅरिन नावाचा हार्मोन राहतो तो आपल्याला प्रेग्नन्सी समोर वाढवू न देता प्रेग्नन्सी मध्येच थांबवण्याचा आणि एबॉर्शन करण्यामध्ये नुकसान करतो. तर त्याच्यामुळे एबॉर्शन साठी हा पॅपॅव्हॅरिन वापरतात आणि जे आदिवासी भागामध्ये याच्या काड्या तयार करून त्या आदिवासी स्त्रिया आहेत ह्या एबॉर्शन साठी त्याचा उपयोग करत होते. ती अघोरी कृत्य होतं. त्याच्यामुळे कधी कधी गर्भवती स्त्रीचं नुकसानही होऊन जात होतं. तर असं हे हार्मोन आहे म्हणून ताईंनी सांगितलं की गर्भवती स्त्रियांना पपई देऊ नये. त्याच्यानंतर ताईंनी एक आणखी शब्द एक आळीव बद्दल सांगितलं होता. गार्डन क्रेस सीड्स त्याचं नाव आहे आणि ह्या आळीवचंही महत्व याच्या अगोदरही सांगितलेलं आहे. तर आपण बरेचसे जे आयरन वाढवण्यासाठी जे पदार्थ सांगतो त्याच्यामध्ये अंजीर आहे, पेंडखजूर आहे, मनुका आहे आणि आळीव आहे. हे जनरली थोडंसं यांचा कलर ब्राऊन कलर असतो किंवा थोडासा काळसर कलर असतो ते याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आयर्न असतो. हे नॅचरली त्याच्या कंटेंट्स आहेत. नंतर आपल्याला एक लीनाताई आल्या होत्या. त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की जे काही आपण आयरनचे सप्लिमेंट आहे हे मेडिकल किंवा टॅबलेट प्रमाणे जर घेतो तर त्याचं ऍब्झॉर्प्शन फक्त 15% होतो आणि आपण नॅचरल ज्याच्यामध्ये कंटेंट्स आहेत असे जे आता पदार्थ सांगितले मी 5 तर त्याच्यामधून 85% आपला आयर्न ऍब्झॉर्प्शन होतं. म्हणून जास्तीत जास्त त्यांचा आपण नॅचरल पदार्थांचा वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर ताईंनी एक आयर्न वाढवण्यासाठी कढईचा वापर केला, आयर्न कढईचा वापर केला पाहिजे हे दाखवलं होतं. तर या संबंधित आणखी थोडा प्रश्न ताईंना असा विचारेन मी की आयर्नच्या कढईमध्ये गृहिणी जे स्वयंपाक केल्यानंतर भाजी केल्यानंतर त्याचा कलर जो चेंज होतो तर मी तर त्यांना सांगतो की जसा आयर्नच्या गोळ्यांचा कलर तुम्ही सहन करता काळ्या रंगाचा होता आणि आयर्नच्या गोळ्यांचा कलर ज्यावेळेस त्यांना आयर्नच्या गोळ्या सुरू राहतात तर त्यांचं जे लॅट्रिनचा कलर जो आहे तोही काळ्या रंगाचा राहतो. तर असंच जर स्वयंपाकाच्या वेळेस कढईमधला जो पदार्थांचा काळा रंग होतो तर याच्यावर काही उपाय आहे का किंवा ते आपल्याला आयर्न त्याच्यातून मिळते म्हणून सहन करायचं. दुसरी गोष्ट ती ते किती वेळपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये ठेवता येते ह्या 2 गोष्टींचं आपण ताईंकडून क्लॅरिफिकेशन घेऊ नंतर. आणि दुसरं चहा आणि पोहे त्याच्यानंतर आपल्याकडे पद्धत आहे की हे तर आई होण्याच्या अगोदरपासून तिचं लग्न ठरल्यापासून ज्या गोष्टी आहेत की मुलगी पाहायला आली तर आपण चहा पोहे आणि त्याच्यानंतर आपला पोहे आणि त्याच्यानंतर चहाचा कार्यक्रम राहतो. तर ही एक गोष्ट आज मिळाली अशी की चहाच्या नंतर चहा आपल्या पोहेच्या नंतर चहाचा कार्यक्रम न ठेवता लिंबू सरबत जर दिलं तर ते चांगलं आहे. तर आजच्या ह्या आमच्या दादासाहेब टिचकुले या योग वर्गामध्ये आदरणीय अंजलीताई राजवाडे यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं
आमच्या आदरणीय आशाताई यांच्या मार्फत त्या आम्हाला लाभल्या. त्याच्यानंतर आपल्या बऱ्याचशा ज्या गैरसमजुती होत्या किंवा आणखी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, तर जे आता आमचे साधक ज्या सध्याच्या अशा अवस्थेमध्ये आहेत की त्यांना मुलं होऊ शकतात किंवा आमचे जे सिनियर साधक आहेत की ज्यांना नातू होऊ शकतात, त्यांच्यासाठी खूप उपयुक्त माहिती आज अंजलीताईंनी आम्हाला दिली. त्याबद्दल मी डॉक्टर बांडेगुचे नागपूरहून अंजलीताईंचं आभार मानतो. आणि तसेच आमच्या आशाताईंनी मला याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करायला संधी दिली, त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो. याच्यानंतर आमची थोडी विनंती करू की आमच्या मंजुश्री पाठारे ताई आहेत, तर त्यांनीही आपली प्रतिक्रिया द्यावी. तर ते अंजलीताईंकडून आपण जे मी 2-3 प्रश्न विचारले होते त्याबद्दल पहिल्यांदा बोलता की आधी पाठारे ताईंचं होऊ देऊ? ताई मला ठीक आहे. थोडस क्लॅरिफिकेशन पाहिजे. जसं तुम्ही पपई सांगितलं नाही आहारामध्ये, तसंच केळी खाऊ नये असं पण म्हणतात. त्याचं कारण काय? नाही, याला सायंटिफिक काहीही कारण नाही. केळी खाल्ल्यामुळे उलट फायदा होत असतो. पण जर तिचं वजन मुळातच जास्त असेल तर मग थोडस केळी खाण्यावर कंट्रोल ठेवावा लागेल. किंवा जर तिला कदाचित केळी खाऊन एखाद्याला सर्दी होते, ॲलर्जिक असू शकते व्यक्ती, तर अशा वेळेला तिने खाऊ नये. अदरवाईज केळ्याचा आणि प्रेग्नन्सीचा असं काही जे पॅपॅव्हेरिनचं सरांनी आता सांगितलं तेच मला म्हणायचं होतं की म्हणून पपई आपण शक्यतो नाही म्हणजे द्यायलाच नको. कशाला विषयाची परीक्षा घ्यायची, हा पण एक बरोबर आहे ना उद्देश. म्हणून पपई नाही द्यायची, तेवढं एक फळ सोडलं तर सगळी फळं चालतात. केळ्याचा काहीच डायरेक्ट असा संबंध नाही. आणि कढईचं जे तुम्ही म्हंटल, तर पहिली गोष्ट म्हणजे काय भूल लासी वर लिया रंगा, हे आपल्याला थोडस बाजूला करायला पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे फूड कलरचा, म्हणजे अन्नाच्याच माध्यमातून नॅचरल फूड कलरचा मी एक उदाहरण देते. लोखंडी कढईमध्ये समजा दुधी भोपळ्याची भाजी केली तर त्याचा रंग थोडासा काळपट येतो, अगदी मला मान्य आहे. मग त्याच्यावर इलाज काय? आपल्या घरामध्ये पालक किंवा हिरवी कोथिंबीर यांचा कायम ब्लांच करून, म्हणजे त्याला उकळायचं गरम पाण्यामध्ये, नंतर त्यावर चक्क बर्फाच्या पाण्यात त्याला घालायचं आणि त्याला मिक्सर मधनं वाटून आपल्या घरामध्ये पेस्ट करून ठेवायची. हे कायम असतं अवेलेबल बाजारामध्ये. आणि ही जर चमचाभर पेस्ट त्यामध्ये घातली, हा फूड कलर झाला नॅचरल, मी बाजारातले नाही म्हणत आहे, तर तो रंग पुन्हा नॉर्मल व्हायला मदत होते. दुसरं आणखीन असाच आपण बीटरूटाचा उपयोग करू शकतो. असंच बीटरूटचा सुद्धा सुंदर लाल, ज्या भाज्यांना लाल रंग येऊ द्यायचा आहे त्यात बीटरूटची पेस्ट टाकता येते आणि ती डीप फ्रीजर मध्ये 8-8 दिवस टिकते. आणि ज्यांना वेळ आहे किंवा यातलं महत्व पण आहे, त्यांनी ती रोज सुद्धा फ्रेश करू शकतात. अगदी आरामात होऊ शकतो. आजकाल तर कुकर आले, मायक्रोवेव्ह आले, ज्याच्यामध्ये आपण हे अन्न पटापट शिजवू शकतो. त्यामुळे हे करून घ्यायचं आणि लोखंडाच्या कढईचा वापर करून या नॅचरल रंगाने आपल्या पानातल्या भाजीला चांगला रंग आणायचा. तरीही काही गोष्टी या आहे तशा ऍक्सेप्ट कराव्या लागतील. त्यावर बरोबर. दुसरा पर्याय नाही. बरेचदा काळा रंग जास्त येतो कारण चुकीच्या वेळेला तिखट घातल्या जातं, ते तिखट जळतं आणि म्हणून तो काळा रंग होतो, जास्त काळा होतो. तर तेवढी काळजी जर घेतली, म्हणजे मी नेहमीच म्हणत असते, टीव्हीच्या कमर्शियल ब्रेकमध्ये स्वयंपाक न करता रेग्युलर वेळात मन लावून जर स्वयंपाक केला तर यातल्या खूप साऱ्या गोष्टी आपण तशाच अवॉइड करू शकतो. आणि आनंदी वातावरण घरात असेल तर आपण आपल्या पानात पडलेला कुठलाही पदार्थ खाऊ शकतो. आणि याच्यासाठी स्त्रीचा सगळ्यात मोठा रोल आहे. अर्थात पुरुषांचा सुद्धा तेवढाच रोल, सहभाग असायला हवा. पण स्त्री ही संपूर्ण घराची होम मिनिस्टर आहे, त्यामुळे तिच्या वागण्यातनच हे सगळं फॅमिलीमध्ये येत असतं. तर तेवढं जर आपण पाळलं तर होईल मला वाटतं. मी हे नेहमी आपला घरी समजावून सांगतो की आपण बाजारातून आणलेल्या आयर्नच्या कॅप्सूल तुम्हाला चालतात, त्याही काळ्या रंगाचे राहतात, परंतु त्याचा कव्हर जो आहे तो अट्रॅक्टिव्ह केला जातो म्हणून आपण खातो. दुसरी गोष्ट अशी आहे की जो काळा रंग होतो तो फेरिक ऑक्साईड राहतो आणि जो जो कलर जंगलेला सारखा कलर आपल्याला दिसतो साईडला,
भाजीच्या रसामुळे वगैरे, तर तो फेरिक क्लोराईड राहतो. तर ह्या दोन्हीची आपल्याला आवश्यकता असते. त्याच्यामुळे तुम्ही ह्या कलरकडे न जाता ह्या दोन आपल्याला इम्पॉर्टंट फेरिक ऑक्साईड आणि फेरिक क्लोराईड आपल्याला मोफतमध्ये मिळतो नॅचरल, तर याच्याकडे लक्ष द्या असं माझं सांगणं आहे. आणि नॅचरलचं ऍब्सॉर्प्शन पण जास्त असतं, बरोबर. म्हणजे त्यामुळे हे आपण खायलाच पाहिजे. दुसरं असं काही की हे किती वेळपर्यंत आपण ठेवलं तर चालते असं काही आहे का त्याच्या? शक्यतो कोणतंही अन्न, कुठलंही हा. अन्न आपण जास्त प्रदीर्घ कालापर्यंत त्या आयनच्या सुद्धा जास्त कॉन्टॅक्ट मध्ये नकोच ठेवायला. म्हणजे ते काढून घ्यायचं आणि हो. त्यानंतर ती कढई पण आपल्याला स्वच्छ करता येते आणि भाजी त्यात ऑलरेडी उतरलेलं आहे, तेवढं बरोबर. पुरेसं असतं आपल्याला. म्हणून खूप वेळ न ठेवता आणखीन त्याला जास्त काळं केलं तर आणखीन ऍक्सेप्टेबिलिटी. म्हणजे माझं नेहमी म्हणणं असतं की खाण्यायोग्य, पोषणयुक्त आणि आनंदाने जे दिसायलाही चांगलं दिसेल असं जर आपण करू शकलो तर जास्त फायद्याचं होतं ते, आणि ऍक्सेप्टेबिलिटी पण वाढते मग त्याची. तुम्ही जे बीटाचा पेस्ट आणि पालकची पेस्ट म्हटली ते कढईत वरून टाकायची का? मग भाजी झाल्यानंतर हो, वरून टाकायची? आणि शेवटी मिक्स करायचं म्हणजे तो रंग येतो सगळा. आणि हे सगळे फूड कलर आहेत ना, फूड कलर आहे. फूड कलर असल्यामुळे काहीच प्रश्न नाही. म्हणजे नॅचरल फूड कलर, बाजारातही फूड कलर मिळतात पण ते पावडर रूपात असतात आणि ते सिंथेटिक आहे. आपण म्हणजे घरी जसं कोथिंबीर आपण वरून टाकतो तशा पद्धतीत. हा येस. ओके, थँक्यू. मंजुषा. हो हो, नमस्ते मॅडम, मी मंजुषा पात्रे बोलते. नमस्कार. नमस्कार मॅडम, तुमचं फार सुंदर असं लेक्चर झालं. मला त्यातलं हे आवडलं की तुम्ही ज्या काही जुन्या पद्धती आणि नवीन पद्धतीचा जो काही मेळ घातला तो एक छान आहे. दुसरं म्हणजे गर्भवती स्त्रीने माहेरी का राहावं याला सुद्धा सायंटिफिकरित्या एक कारण आहेच की तिचं पोषण चांगलं होतं आणि तिचं मन आनंदी राहते. आणि काही तुम्ही टिप्स दिल्या, विड्याची पानं तर खावीच, कॅल्शियम मिळतं. आणि दुसरं म्हणजे चुन्याच्या पाण्यामध्ये भाज्या धुणे किंवा त्याच्यात भिजत घालून त्याचा उपयोग करणे हे मला माहिती नव्हतं, कारण मी तुमचं लेक्चर पहिल्यांदा अटेंड केलेलं आहे. हे एक अगदी सोपी आणि अगदी घरगुती सहज करण्यायोग्य ही पद्धत आहे. कारण मी जेव्हा वरण किंवा भात मडक्यामध्ये शिजवते तेव्हा जुने लोक त्यात चुना घालायचे की ते उकळून खाली पडायला नको म्हणून तेव्हा मी चुना आणि तेल घालते. पण आता ही एक नवीन पद्धत मला मिळाली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी माहिती आहे ती खरोखर या वर्गाला आवश्यक होती, जेणेकरून आता आपल्याला सुना येतील किंवा मुलींचे लग्न होतील तर तेव्हा ही फार मोठी उपयुक्त अशी माहिती आपण तुम्हाला दिली. धन्यवाद मॅडम. आणि माझं आणखीन एक असतं की सासरच माहेर सारखं करावं, म्हणजे मग सगळ्याच गोष्टी प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील. हो, पण असं वाटतं की सगळ्या हाताची पाचही बोटं सारखी नसतात. जिथे सासर चांगलं असतं तिथे या सुन्या थोड्याशा व्यवस्थित राहत नाही, त्यांच्या थोड्याशा प्रवृत्तीमध्ये फरक पडतो. आणि जिथे सुना चांगल्या असतात तिथे थोडंसं आपली भूमिका थोडीशी वेगळी राहते असं वाटतं. आता ते त्यातनं आपला मेळ आपल्याला बसवावाच लागतो. आणि म्हणजे माझं स्वतःचं तत्व हे आहे, मला सूनही आहे आणि मला जावई पण आहे. माझं तत्व हे आहे की आपण मोठे आहोत, ती मुलं लहान आहेत आपल्यापेक्षा, त्यामुळे तडजोड आपण जास्त करू शकतो ती आपण करावी, कारण आपण जास्त समजदार आहे. आपण त्यांच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले, तर आपण जरा जास्त समजदारपणा दाखवला तर मला असं वाटतं की बरेचसे प्रॉब्लेम्स कमी होतील. आणि पपई बद्दलची माहिती पण खूप छान दिली मॅडम. मला हे नव्हतं प्रश्न की का खावी नाही, शेवटच्या महिन्यात देत नाही हे मला वाटत होतं, पण का खावी नाही हे कळलं मला आता. थँक्यू. अंजली ताईंनी जे सांगितलं ते आणि पाठारे ताईंनी सांगितलं तर त्याबद्दल असं आहे की आपला हा जो दादासाहेब योग वर्ग जो आहे तर यामध्ये जितक्या सासू आणि सुना, त्याच्यानंतर मुलं आणि जावई जे जोडलेले आहेत त्या प्रत्येकाच्या मनामध्ये असं परिवर्तन होईल आणि ते सर्व चांगल्या प्रकारे राहायला लागतील. नक्कीच, बरोबर आहे. नक्कीच. फार आपल्याला आज अमूल्य मार्गदर्शन सगळ्यांकडनं मिळालेलं आहे आणि खूप महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन मिळालंय. सगळ्यांच्या मनात खूप प्रश्न आहेत, तर मला असं वाटतं वेळ आता खूप झालेली आहे.
आपण अंजलीताईंना पर्सनली कॉन्टॅक्ट करून आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवावी आणि जेव्हा केव्हा आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असेल, कारण खूप लोक आता या सासूच्या आणि सासऱ्याच्या स्टेजमध्ये असतील, त्यांनी पण त्यांना कॉन्टॅक्ट करावं. आणि आपण आता इथे थांबूया. सगळ्या साधकांचं आणि अंजलीचं मी खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद.